वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारेला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध विठ्ठल विठ्ठल बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध श्री ज्ञान देवाचरणी श्री ज्ञान देवाचरणी मस्तक असो दिवस रजनी 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 श्री ज्ञान देवाचरणी श्री ज्ञान देवाचरणी ज्ञान देवाचरणी मस्तक असो दिवस रजनी मस्तक असो दिवस रजनी मस्तक असो रजनी मस्तक बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले प्राणेंद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरी श्री सुमन जिजाई रमन महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागामातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील धरणेकरी प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय त्या धरणेकऱ्याजवळ ज्ञानोबारायांना एक प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात? माऊली, तुम्ही येथे पाठविला धरणेकरी, तुम्ही माझ्याकडे हा धरणेकरी पाठवला आणि त्या धरणेकऱ्याला तुम्ही जो प्रसाद सांगितला होता तो मी दिला असं. आणि मग काय करावं? त्या धरणेकऱ्याचं कपाळ फुटकं म्हणूनच लाईट गेली. त्या धरणेकऱ्याचं कपाळ फुटकं आणि त्या धरणेकऱ्याला तो प्रसाद लाभला नाही. परंतु त्या धरणेकऱ्याजवळ मी तुमच्याबद्दल जे 2 शब्द बोललो, खरं तर माझ्या शब्दकोशात असे शब्द नाहीत की तुमची उंची मोजतील. माऊली, तुम्ही महाराज आहात, तुम्ही सिद्ध आहात, या गोष्टीचा विचार मी करायला पाहिजे होता. तरी विचार न करता तुमच्याबद्दल मी जे काही वेडं वाकडं बोललो, तुमचं लेकरू म्हणून हा माझा वाचिक अपराध तुम्ही क्षमा करा आणि किंकर तुकोबांना तुमच्या पायाजवळ जागा द्या, अशी प्रार्थना आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय माऊलीं पुढं करतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. साधू संतांचं उभं पीक म्हणून प्रसिद्ध असलेला आपला मराठवाडा, या मराठवाड्यामध्ये परमार्थाची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा
श्री संत माधव मामा असतील, राष्ट्रसंत भगवान बाबा असतील, श्री संत मारुतराव महाराज दस्तापूरकर असतील, श्री संत मोतीराम महाराज फळेकर असतील, आदी आदी साधू संतांच्या कीर्तनाने दहळून निघालेला जगात जर्मनीन भारतात परभणी असा पुण्यपावन परभणी जिल्हा. या परभणी जिल्ह्यामध्ये पुण्यसलीला गंगामाईच्या प्रवाहाने पवित्र झालेला तालुका, गंगामाईच्या नावानेच अलंकृत झालेला तालुका, श्री संत नामदेव महाराजांच्या सेविका संत जनाबाईंच्या जन्माने दैदिप्यमान झालेला तालुका, ज्ञानोबरायांना ज्यांनी सांभाळलं असे श्री संत भोजलिंग काकाची सासूरवाडी म्हणून प्रसिद्ध असलेला तालुका गंगाखेड तालुका. आणि या गंगाखेड तालुक्यामध्ये अनेक परमार्थ करणारी गावं, त्या अनेक गावापैकी आदर्श गाव उंडे गाव. आणि या पुण्यपावन उंडे गावामध्ये समस्त ग्रामस्थ उंडेगाव गावातील भजनी मंडळ, थोर अन्नदाते, थोर देणगीदार, थोर संत पूजन दाते सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेले एक आगळा वेगळा उपक्रम. आपल्या गावचं भूषण, ज्यांनी आपलं उंडेगाव अख्ख्या तालुक्यात नाही अख्ख्या परभणी जिल्ह्यात नाही अख्ख्या मराठवाड्यात नाही ज्यांच्यामुळं अख्ख्या वारकरी संप्रदायाला आपलं उंडेगाव माहिती झालं, ते माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण निर्गुण महाराज उंडेगावकर महाराजांनी प्रारंभ केलेला हा कार्तिकी वारीच्या मावंद्याचा कार्यक्रम. दरवर्षी कार्तिकी वारीला माऊलीला जावं, आपण जातो कार्तिकी वारीला, यात नवल नाही. सगळी वजनदार माणसं कार्तिकीला येतात. महाराज निळा म्हणे जानोनी संत येते धावत. भगवंत ही वारी कोणी सुरू केली? भगवंताने. सगळ्यात पहिलं देवाने पुंडलिक रायाला सांगितलं, पुंडलिका आता पंढरपूरचं बसस्थान गोंधळा, पंढरपूरला थांबायचं नाही. मग आपल्याला शुद्ध वारी पंढरपूरची, कार्तिक शुद्ध पंढरपूर, कार्तिक वद्य आळंदी. मग पुंडलिकाशी सांगितले कृष्ण पक्षी पाहिजे येथे आले, येथे म्हणजे आळंदीला. येरू म्हणे स्वामीने सांगितले ते आज्ञा शिरसावंदी. पुंडलिक राय म्हटले भगवंता तुम्ही सुप्रीम कोर्ट आहेत, अमित शहाने सांगितल्यावर त्यालाच तिकीट भेटणार, दुसरं कोणाला भेटणार? भगवंता तुम्ही सांगितलं म्हटल्यावर आम्हाला तिथं येणंच आहे. नुसते पुंडलिका तुम्ही एकट्याने यायचं नाही, ओ व्यास मुनी, ओ वाल्मिक मुनी, कार्तिकी वारीला यायचं. मला वाटतंय कीर्तनकार तुम्हाला सांगतच नाहीत. मला व्यास वाल्मिक कार्तिकीची वारी करतात. मग व्यास वाल्मिक बोलाविले त्यासही तीर्थ सांगितले, ती शिवक्षेत्रायचे म्हणितले जोनाट असे केशवा. नुसतं म्हणू नका वारीला या, येऊ म्हटले, दरवर्षी येऊ. म्हणून निळा म्हणे जानोनी संत येती धावत प्रतिवर्षी. आणि मग पंढरीहुनी आले कैसे पुंडलिक देव सरसे, ज्ञानदेवा सवे नामा असे. आणि विष्णू भक्त अपार देव म्हणे ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा. सगळ्याला पाठवलं, पण मी सुद्धा कृष्ण पक्षी तुझा निर्धारा भेटी देत जाईल. मी दरवर्षी कार्तिक मासी कृष्ण एकादशी पंढरी यात्रा होईल सरसी, दुसरी कृष्ण पक्षी निर्धारेशी तुझं दिदली असे. माऊली ज्ञानोबा ही कार्तिकी वारीचा मान तुम्हाला, वा मागितला मान ज्ञानदेवी. ज्ञानोबाराने हा देवाला मान मागितला होता, काही समाधीला बसताना काही नाही, या दिन दुबळ्याचा उद्धार होईल अशी इथे एक वारी सुरू करा. आणि मग भगवंताने माऊलीच्या सांगण्यावर ही वारी सुरू झाली, आळंदीची वारी. आणि खूप मोठी वारी भरते. आणि मग आपल्या मराठवाड्यातील थोर संत मारुतराव महाराज असतील, श्री संत भगवान बाबा असतील, हे सगळे सत्पुरुष आपल्या मराठवाड्याला घेऊन वारीला जायचे. आणि मग त्यामध्ये आमचे निर्गुण महाराजांना त्यांचं वळण लागलं. आमचे निर्गुण महाराज दरवर्षी वारीला जायचे. आणि मग वारीहून आल्यावर मग एक दिवसीय मावंद्याचा कार्यक्रम बरेच दिवस त्यांनी एकट्याने केला. आणि मग मात्र सगळं गाव सहभागी झालं, किंवा माऊलीचं मावंद आहे म्हटल्यावर आपण सगळ्यांनी सगळंच गाव वारीला जायला लागलं. आणि मग सगळं गाव वारीला जायला लागल्यानंतर मग गेले 49 वर्ष असं मावंद दिमाखात पार पडलं मला. पण मग म्हटलं मग या वर्षी तसं नाही पार पाडायचं, मग जरा यंदा वजनदार नियोजन करायचं. हे बघा 2 भजे खाल्ले तरी उपास मोडतो ना, मग किलो भरच खायचे काय असेल. हे बघा मग माणसाने ताटोर माराव पण माग नाही साराव असं. मग यावर्षी ठरलं नाही आता 50 हवं ना, असं दिमाखात असं वजनात साजरं करायचं. काय वाजते बघा. आणि मग
8 दिवसाचं नियोजन. आमचे प्रभाकर महाराजाची कथा ठेवली, रोज कीर्तन. मला फोन किती दिवस केला आधी? 8 दिवस. एरवी 8 वर्ष न भेटणारा. यासाठी आमचे आदरणीय खुशाल आबा आणि आमचे मुरकुटे महाराजाचं माझ्या संग भांडण असते. तुम्ही आम्हाला वेळ का देत नाही? तिकडं सगळा मालदार पट्टा धरला आणि तिकडं ऊसाचं रान धरून इकडं कुसाळाचं सोडलं. म्हणलं नाही, थोडंसं मी पुन्हा येईन म्हणलं, मी पुन्हा येईन. आबांचं आणि मुरकुटे महाराजाचं भांडण, आमच्या प्रल्हाद महाराजाचं भांडण असते आमच्या संग. तुमच्या खरं सांगतो, मी आज उभा राहिलोय ना, मी तुमच्या गावासाठी नाही आलो. ह्या माणसाला मी एकदा शब्द दिला होता, मी येईल. ते माझ्या संग भांडले होते माऊली सोहळ्यात. अशी मिठी मारली, मला सोडी ना तर. म्हणले नुसतं पुन्हा धरलंय म्हणले, आमच्याकडे यायचंच नाही का म्हणले. मग खूप भांडले माझ्या संग. म्हणलं मी येतो, पण ते काय कोण जाणे त्याच्यावर लॉकडाऊन पडलं, त्याच्यात निर्गुण बॉस गेले. पण मग मलाही येता परत 5 वर्ष लागले. आणि मग असे निर्गुण बॉसने हे गावाला मार्ग दाखवून दिला. आणि मग त्या मार्गातून आपण चालतात, माऊलीचं माऊंद साजरं करतात. आणि 8च दिवसात मी तारीख दिली. म्हणलं हे बघा, परत आपल्याला जाणं होतंय नाही होतंय, आपण हे बघा आता आपण गेलं पाहिजे. 50वा आहे. निर्गुण बॉनीगा लावलेलं रोप आहे, त्याचं सोन्याच्या झाडात रूपांतर झालंय. जसं ज्ञानोबाराच्या दारात सुवर्ण पिंपळ, तसं या रोपाचं सुवर्ण महोत्सव आहे. आणि म्हणून मग आपण गेलं पाहिजे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. आणि म्हणून मग आज मी कीर्तनाला आलो नाही, आमच्या निर्गुण बॉनी ज्या गावाला भक्तीला लावलंय त्या गावकऱ्याच्या दर्शनाला आलोय. विठ्ठल निर्गुण बॉचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. भजनाचं खूप चांगलं ज्ञान होतं, खूप स्वर ताल पक्का. सहसा स्वर आणि ताल, काहीला स्वर खूप चांगला राहतो, पण प्रल्हाद बा तालात म्हणत नाही. माधवबा काहीचा ताल खूप पक्का, पण स्वर म्हणजे काय, पांढरी चारण काळी चार नाही, 80 मध्ये म्हणत आहे. 80 पेटीच्या सगळ्या पट्ट्या एकीकडे त्याचं वरड नाही. ते आरती ओवाळणार आहेत ना, ते दोन्ही संगत जुळत नाही. आरती ओवाळणाऱ्याच्या हातात घंटी द्यायची आणि आरती द्यायची. ओवाळा सुख करता दुःख हरता, अहो ती घंटी बंद पडली. बर वार्ता विघ्नाची, अहो आरती बंद पडली. नरवे पूर्वी प्रेम, आता घंटी बंद पडली. बरं घंटी वाजायला गेले का आरती थांबती, ना आरती ओवाळायला गेले का घंटी थांबती. ते रोज यायला रोजची प्रॅक्टिस लागते महाराज. हे बघा आमचं चाललंय, आम्ही रोज देवपूजा करतो, त्याच्यामुळे आमचं चाललं, तुमचं नाही. तुम्ही या भानगडीत पडूच नका महाराज. आणि मग म्हटलं चला कडे आपण गेलं पाहिजे. आणि मग आमच्या निर्गुण बोला ज्ञान म्हणजे भजनाचं ज्ञान खूप होतं, पाठांतर होतं. अनेक मोठ्या माणसासंग त्यांनी तप घालवलं. सद्गुरू मारुतराव महाराजांसंग 10-12 वर्ष प्रल्हाद बा बरोबर आहे ना. सद्गुरू माऊली अर्बजवाडीकरांसंग बरेच दिवस काढला. आणि केशव महाराजांसंग साधू संघ राहिले आणि असं सगळ्यांसंग राहिले. पण मला खुशाल आबानी येता एक सांगितलं, म्हणजे महाराज तुम्हाला निर्गुण महाराजाचा एक गुण सांगतो. म्हणजे काय, कोणाबरोबर राहिले पण त्या माणसाबद्दल कोणापाशी एक शब्दाने वाकडं कधी बोलले नाही आमचे निर्गुण बाबा. नाहीतर मोठ्याच्या जवळ माणसं राहिली का मोठ्याचा अपप्रचार करणारे लांबचे नसते, जवळचेच असतात महाराज. वर बघा जवळचे लय बेकार महाराज असे. पण ते म्हणले खुशाल आबा मला म्हणले, महाराज आमच्या निर्गुण बचव तुम्हाला एकच सांगतो, असं सोनं होतं म्हणले की मारुतराव महाराजापाशी राहिले, अर्बुजकरवाडी महाराजांपाशी राहिले, केशवबापाशी राहिले, पण यांच्याबद्दल कधी एक वाकडा शब्द कोणापाशी काढला नाही म्हणे. हे वैशिष्ट्य होतं निर्गुण महाराजाचं. निर्गुण महाराजाचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. काय, टापटीपणा लय होता, गबाळे नव्हते महाराज. ज्ञानोबराच्या सोहळ्यात सहसा सगळे मळके कपडे घालतात, कारण धुयालाच कोणी नाही महाराज. आमचे तर लय हाल. का, तुमची तरी सोय, आमचे कोण धुणार. माग ना पुढं फोपाटा उड. आणि मग आमचे, मला शूटिंग नको करू, काही चालू आहे पुढं. आणि मग निर्गुण बाचं एक वैशिष्ट्य सांगतो. एकदा काय झालं, खूप पाऊस पडला, सगळ्याचे कपडे भरलेले, निर्गुण बाचे असे धुतलेले चकपाक इस्तरी बिस्तरी. मी निर्गुण बोला म्हणलं, निर्गुण बोला लवची खुल जा. लय हसले. मला म्हणजे चिखल नका लावू. पण मी म्हणलं तुम्ही रोज धुतलेले कपडे कसं काय घालताय. म्हणलं ते तो आईसाहेब पुढे आहेत, मला भेटायचं त्यांना. ते म्हणले ती धुती पण वारीत नाही धुत. मग ते मी काय करतो, 18 ड्रेस आणतो म्हणले. म्हणून रोज एक ड्रेस काढतो, घातलेला ड्रेस आहे ना
लगेच पोत्यात टाकायचा म्हणले, थेट घरी जाऊन धुवायचा म्हणले. नाही तर मी आईसाहेबाला भेटणार होतो, आईसाहेब तुम्ही रोज धुता, त्यांनी यांचे रोज धुवायला लागे बी नाहीत म्हणले. रोज मीच माझं आहे ना, त्यांचं कुठं दूध बसू. वारीत काय लय अवघड असते, त्याच्यात आमची दिंडी ठाकूरबाची म्हणजे रात्री 2लाच पालं मोडत येत म्हणले आमचे. आणि मग त्याच्यामुळं ते रोज असं टापटीपणा, मागं छत्री टांगलेली, कपाळाला गंध, असं बेस्टपैकीला गोरं गोमटं व्यक्तिमत्व, नाकी डोळे निटस, ते अशी कडक इस्त्री केलेले कपडे, टोपी तर अशी कडक राहायची ना. मी माझं का लिंबू कापू का टोपीला लिंबू कापू, लय चेष्टा करायचो त्यांची. असं एक खूप प्रेमाचं व्यक्तिमत्व. धन्य आहे तुम्ही गावकरी की तुम्हाला खूप चांगले सुपत्र पाहायला भेटले. विठ्ठल विठ्ठल. आता माऊलीचं माऊंद म्हणून मी हा अभंग घेतला बरं का पंढरीबुवा. बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या अभंगात आदरणीय आमचे सोडगीर महाराज आहेत, जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. आबा आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, आमचे माधव आहेत, पुरकुटे महाराज आहेत, आणि आपल्या परिसरातलं सगळं भजनी मंडळ आहे. तुम्हाला खूप धन्यवाद. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या अभंगात ज्ञानोबारा, आपल्या ज्ञानोबारायांना तुकाराम महाराज एक प्रार्थना करतात. काय प्रार्थना? माऊली तुम्ही महाराज आहात, सिद्ध आहात, या गोष्टीचा मी विचार करायला पाहिजे होता, पण मी विचार न करता तुमच्याबद्दल जे काही वेडं वाकडं बोललो, मी तुमचं लेकरू आहे असं समजून मला पदरात घ्या, आणि माझा हा वाचिक अपराध मान्य करा, आणि किंकर तुकोबाला तुमच्या पायाजवळ जागा द्या, अशी विनंती प्रार्थना आजच्या अभंगात करतात. विठ्ठल. या मृत्यू लोकामध्ये तुम्हा आम्हा मानवांकडं अपराध मूर्ती म्हणून पाहिलं जातं. विठ्ठल या मृत्यू लोकात 3 मूर्ती राहतात. त्रिमूर्ती. कोण त्रिमूर्ती? एक आहे धर्ममूर्ती, दुसरी आहे भगवत मूर्ती, आणि तिसरी आजच्या अभंगातली अपराध मूर्ती. या जगात 3 मूर्ती आहेत. पहिली आहे धर्ममूर्ती. इथं मूर्ती शब्दाचा अर्थ घ्यायचा मूर्तिमंत पुतळा. या जगात एक वर्ग असा आहे की धर्माचा मूर्तिमंत पुतळा आहे, एक वर्ग असा आहे की तो भगवंताचा मूर्तिमंत पुतळा आहे, आणि एक वर्ग असा आहे तो अपराधाचा मूर्तिमंत पुतळा आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज आम्ही पांडुरंगाची मूर्ती पाहिली बा, ज्ञानोबरायची मूर्ती पाहिली, तुकोबरायची पाहिली, पण ही धर्ममूर्ती, भगवत मूर्ती, अपराध मूर्ती, ह्या 3 मूर्ती आम्ही पाहिल्या नाहीत. पाहिल्यात पण तुमच्या लक्षात येणार नाही. एका वाक्यात सांगतो. धर्ममूर्ती देव, भगवत मूर्ती हे संत, आणि अपराध मूर्ती तुम्ही आम्ही माणसं. धर्माचं मूर्तिमंत रूप धर्माची तू मुरकुटे महाराज तोंडात घाला महाराज. धर्माचं मूर्तिमंत रूप म्हणजे भगवंत आहे. सध्याच्या लोकाला धर्म नको झालाय, सध्याच्या लोकाला सगळं हवंय माऊली, पण धर्म नको झाला. माऊली ज्याने धर्म सोडला त्याच्या जीवनातलं सुख सुटलं हे कधी विसरायचं नाही. लाईट गेली, प्रकाश संपला, धर्म गेला, सुख संपलं. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. का दीपासवे हरपला प्रकाश जाय. ऐका, सध्याच्या लोकांनी देव धर्म सांदी पडिले सकळ. गावगाव संघटना निघाल्या. आपल्याजवळ 18 पगड जातीत आपला हिंदू धर्म विस्तारलेला आहे माऊली. जगात 1 नंबरचा हा धर्म आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या भारताच्या नाण्यावर महात्मा गांधीचा फोटो आहे, पण एक कंबोडिया नावाचा देश आहे, त्या संपूर्ण इस्लाम देश आहे संपूर्ण, पण त्या देशाच्या चलनावर एका शिवमंदिराचा फोटो आहे, महादेवाच्या मंदिराचा. पण त्यांना लोकांनी विचारलं, का हो
सगळा देश इस्लामांचा आहे, खूप मोठा इस्लामांचा देश. मग तुमच्या देशाच्या चलनावर हे शिवमंदिराचा फोटो का? आणि मग त्यांनी सांगितलं की जगात सगळ्यात मोठं शिवमंदिर कंबोडिया देशात आहे. माहिती असू द्या. आता कंबोडिया म्हणल्यावर तुम्हाला वाटतं नाही कंबोडिया आहे का ना आपलं कापाची बिपाची, त्याला कंबोडिया म्हणतात काही भागात. कंबोडिया नावाचा देश आहे, त्या देशाच्या चलनावर शिवमंदिराचा फोटो आहे. मग त्यांना विचारलं सगळा देश इस्लाम आणि शिवमंदिराचा फोटो का? त्यांनी सांगितलं या देशामध्ये पहिला हिंदूच धर्म होता, पण मग आमचा विस्तारवादी संकल्पना असल्यामुळं इथं इस्लामिक राजवट आली आणि मग त्यांनी सगळे आपल्या हिंदूला संपवत गेले. आणि हे हिंदू होते त्यांनाही धर्मात बाटून घेतलं आणि त्याच्यामुळं सगळा देश जरी इस्लाम झाला, पण या देशात उत्खनन कुठं करा पहिली शिवमंदिरच सापडतात. म्हणजे जगात सर्वात मोठं शिवमंदिर कंबोडियाला आहे महाराज. आपल्या भारतात सुद्धा एवढं नाही महाराज, जगात सर्वात मोठं मंदिर. मला सांगायचं काय, सगळ्यात प्राचीन धर्म सनातन धर्म म्हणून या हिंदू धर्माची गणना आहे महाराज. हिंदू धर्म 18 पगड जातीत, नाना देशात, नाना राज्यात हार विस्तारलेला आहे. आपण कोण्या जातीत जन्मलो याला महत्व नाही, आपण हिंदू धर्मात जन्मलो याला महत्व आहे. विठ्ठल हिंदू धर्म ऐका. आणि मग आज गावोगाव संघटना निघाल्यात, तुम्हाला नोकरी लावतो फक्त तुमचा धर्म सोडा, तुम्हाला छोकरी देतो म्हणजे लग्न करून देतो फक्त धर्म सोडा, तुम्हाला घर बांधून देतो धर्म, तुम्हाला 4 व्हीलर घेऊन देतो धर्म सोडा. माऊली मी साधा भोळा वारकरी, माझं एवढं ऐका, गाव सोडायची पाळी आली तरी चलन, पण आपला हिंदू धर्म सोडू नका. बोराचे 2 प्रकार आहेत, 2 प्रकारची बोरं आहेत. एक आपलं गावरान बोरं बांधावर वाड्याला इकडं तिकडं उगवतात गावरान बोरं, आणि एक आता नवीन बोरं निघालीत मोठाली. तुमच्याकडे काय म्हणते त्याला? हा काशी बोरं. तुमच्याकडे काय म्हणतात गंगाखेड भागात? खारकी बोरं. गावगावची त्याला काही भागात कलमी बोरं म्हणतात, कलम केलेले कलमी बोरं, खारकी बोरं, काशी बोरं, साबर बोरं, बरेच नावं आहेत त्याला. अशा येड्यांना असे खूप नावं असतात मला. आणि मग तर ते खारकी बोराची परिस्थिती सुधारलेली आणि गावरान बोराची परिस्थिती जरा नाजूक आहे. परिस्थिती सुधारली खारकी बोराची, गावरान बोराची नाजूक आहे. बोला गोडवा कोणात आहे हो? गावरान बोर नुसतं खायला लागलं तरी तोंडाला पाणी सुटत आहे हो. गावरान बोर खायला नाही गोड. खारकी बोराची परिस्थिती सुधारली पण खाल्लं का पांचट लागत महाराज. आता इकडं लक्ष द्या, संसार परिस्थिती सुधारायसाठी करायचा का गोडवा आणायसाठी करायचा? महाराज आज उंडेगावला रस्ता नाही, यायला रस्ता नाही, पण उंडेगावच्या लोकांच्या संसारात भक्तीचा गोडवा आहे महाराज. वा. आणि काही गावावर रस्त्यावर आहेत, पण संध्याकाळी पोर पिऊन येतंय का घेऊन येतंय काय नाही लक्षात आलं. पिऊन येतंय का घेऊन येतंय काहीच सांगता यायचं नाही. संसार काहीचे सुधारलेत, परिस्थिती लई चांगली, गोडवा नाही. संसार परिस्थिती सुधारायसाठी कधीच करायचं नाही गोडवा. मालकाचं मालकिनीशी प्रेम असावं, पोराचं बापाशी असावं, सुनाचं सासूशी असावं. इथपर्यंत आम्हाला सांगायची पाळी नाही आली पाहिजे. असं आहे, हे आमचे काम आहेत का सांगायचे? हे तुम्हालाच अक्कल पाहिजे याची, बरं बघा असो. आणि म्हणून संसारात गोडवा पाहिजे महाराज. वा. आणि म्हणून माऊली गावरान बोरात गोडवा का? त्याने धर्म सोडला नाही. नलगे सांडावा आश्रम, उपजले कुळीचे धर्म, आणिक न करावे श्रम, एक पुरे नाम विठोबाचे. दादा टाळ्या वाजा द्या वारकऱ्यासाठी. वा. मला खूप अचूक प्रमाण आणि फिट बसलं. कधी कधी काय होतंय, प्रमाण देणारे ना असं फिट बसलं पाहिजे. कधी कधी काय होतंय, विषय निघून जाते मग प्रमाण येते. म्हणजे सैन्य निघून जायचे मग गोळ्या झाडायच्या. अरे हो 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 हो. कधी कधी काय होतंय, आधीच प्रमाण येते तर मग विषय येतोय. म्हणजे सैन्य यायच्या आधीच गोळ्या झाडायच्या, सैन्य आल्यावर गोळ्या संपल्या, होऊन द्या गोळ्या काय संपल्या. असं अचूक प्रमाण दिलं बाबाजीने महाराज. आपल्या कुळीचा कुळधर्म चाळी, विधिनिषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिदली. असे संपला माझा विषय. जगात धर्मावर ग्लानी येते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. देव धर्माची संस्थापना करतो, धर्ममूर्ती तो नुसती संस्थापना करत नाही,
धर्माचं रक्षण करतो आणि जो धर्माचं रक्षण करतो त्याचंही रक्षण करतो. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार संस्थापना. रक्षण धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. आणि जो धर्माचं रक्षण करतो धर्मो रक्षती रक्षित. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही एक महिन्यापूर्वी बातम्या ऐकल्या का? नरेंद्र मोदींवर विषप्रयोग करायचा चालला होता. बातम्या ऐकल्या का तुम्ही? हो, बातम्या होत्या. पण त्यांना त्याच्यातून सोडवलं तर ते कोणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी. बातम्या नीट ऐका बातम्या. आपल्या नरेंद्र मोदीला संपवायचं हे परराष्ट्राच्या लोकांचं चाललंय. पण धर्माचं रक्षण करणाऱ्याच्या मागं पांडुरंग असतो महाराज. विठ्ठल विठ्ठल. अर्थातच त्याला संपवायला बाहेरच्या राष्ट्रापेक्षा इथले काही भांडगुळ आहेत वर बघा. असो आपल्यातलेच आहेत काही की जे त्यांना संपवायला पाहतात. मला हेच सांगायचंय माऊली, धर्ममूर्ती म्हणून देवाकडे पाहिलंच होतं. धर्माची तू मूर्ती एक, धर्ममूर्ती देव. दुसरा भगवत मूर्ती संत, म्हणजे भगवंताचं मूर्तिमंत रूप संत. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताच्या मूर्ती, तोची भगवंताची मूर्ती, तोची भगवंताची मूर्ती. आम्हाला सांगू किती तोची भगवंताची मूर्ती, तोची भगवंताची मूर्ती, तोची भगवंताची. तुका म्हणे सांगू किती संत संत मूर्तिमंत भगवंत. किती सांगायचं? तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. हे जे फोटो लावलेत ना आमचे मारुतराव महाराज, मोतीराम महाराज, संत भगवान बाबा, माधव मामा, हे माणसं नव्हते, हे भगवत अवतार होते महाराज. एका एका संतांनी एका एका देवाने एक एक अवतार घेतलेला आहे. असं ते भगवत अवतार होते. सदाशिवाचा अवतार, महाविष्णूचा, ब्रह्मा सोपान तो, आदिशक्ती. संपला विषय महाराज. भगवत मूर्ती म्हणजे त्याला आपल्या मराठवाड्यात एक शब्द आहे महाराज, काय? देव माणूस. का हो ते अमुक अमुक निर्गुण महाराज होते का? माणूस होता का? मग देव माणूस होता महाराज. त्या रूपाने आम्हाला देव भेटला, त्याला देव माणूस म्हणतात. आता देव माणूस माळ घातली म्हणजे सिद्ध होतो असं काही नाही. काहीच्या गळ्यात माळ नाही पण वागणं लई चांगलं आहे महाराज, खूप वागणं. मग त्याला लोक देव माणूस म्हणतात. एकदा पंढरपूरला दिंड्या निघाल्या आणि एक वारकरी मागं राहिला. मग आपला तो 2 दिवसांनी निघाला. आणि मग आता दिंडीत दिंडीपर्यंत पोहोचला नाही. मग आपलं जसं चालत तसं 30-30, 40-40 किलोमीटर चालत दिवस मावळल तिथं मुक्काम, उजाडल तिथं चालायचं, मावळल तिथं मुक्काम करायचं. आला एका गावात मुक्कामाला. आल्यावर मग गावकऱ्याने विचार, राम 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 राम. कुठं चालले? पंढरपूरच्या वारीला. आणि मग मागं का दिंडी गेली 4 दिवस झाले, पुढं कामानिमित्त मागं राहिलो होतो, पण आता पाय उचलून चाललोय. मुक्काम आता 30-40 किलोमीटर चालून आलोय, आता थकलोय. इथंच मुक्काम. आहे मारुतीचं मंदिर आहे, सतरंजी घ्या, तिथं समोर नळ आहे, करा आराम इथं. तुम्ही कोण? म्हणजे मी दिवाबत्ती करणार आहे. 50 वर्ष झाले देवाचा दिवा बंद नाही म्हणले, अखंड दिवा चालू आहे. आणि मग त्या दिवाबत्ती करणाऱ्याने 5-5:30 वाजता दिवाबत्ती केली. त्याला तिथं सतरंजी टाकली होती. वारकरी आपला ते सतरंजीवर बसला. दिवाबत्ती करणारा निघून गेला, पण वारकऱ्याला जेवायला चला मानला नाही. मग आले हरिपाठ हवाले. मग राम 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 राम. कुठून आले? म्हणजे अमुक अमुक गावावरून. चालले कुठं? पंढरपूरला. मुक्काम इथंच आहे. इथं नळे समोर ते बघा सतरंजी. बसा बसा हरिपाठाला बसा. आणि मग 5:30 ते 7:30 2 तास 2 हरिपाठ.
ज्ञानोबरायचा हरिपाठ, नाथाचा हरिपाठ. 50 वर्षे गावात हरिपाठ बंद नाही. 50 माणसं आली हरिपाठाला. खूप हरिपाठ छान झाला. सगळे गेले. जेवायला चला कोणीच म्हणलं नाही. हरिपाठवाले गेले आणि मग पोथीवाले आले 7:30 वाजता. आणि मग रामराम रामराम. कुठून आले? अमुक अमुक गावावर. चालले कुठं? पंढरपूरला. मुक्काम. बसा पोथीला बसा. आणि मग भला पांडव प्रताप लावला होता. आणि सांगणारा असा प्रतापी होता महाराज. खूप पांडव प्रताप. अगदी 7:30 ते 9:30 असा जोर देऊन सांगितला 2 तास. पांडव प्रताप खूप सांगितलं. पांडव प्रताप. पण पांडवांनी दुर्वास ऋषीला कसं अन्नदान केलं असं ठासून सांगितलं. पण जेवायला चला काय म्हणला नाही. पोथीवाले गेले. मग 9:30ला भजने आले. मग काय भजने. आणि अशा प्रकारे सर्वांगीण विकास झालेले होते महाराज. आणि मग भजन्यांनी सुद्धा वर बघा 9:30 ते 12:30 पर्यंत 1 वाजेपर्यंत भजन केलं. त्याला बी भजनाला बसवलं. पण कोणी जेवायला चला म्हणलं नाही. सगळे गेले. 40 किलोमीटर चाललेला. पोटात अन्नाचा कण नाही. सतरंजीवर पडला. ह्या अंगावर ह्या अंगावर ह्या अंगावर ह्या अंगावर. झोप लागाना. 1:30 वाजता एक दारू पेलेला माणूस तिथं आला. राम 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 राम. कुठून आले? अमुक अमुक गाव. चालले कुठं? पंढरपूरला. बाबा तू जेवला का? कोणी विचारलं? दारू पिणाऱ्याने विचारलं. आणि मग वारकऱ्याने सांगितलं बाबा 5:30 वाजता दिवा लावणारं भेटलं. 50 वर्ष दिवा लावतोय पण त्याच्या जीवनात अंधार दिसला मला. हरिपाठावाले आले. 50 वर्ष हरिपाठ करतात पण त्यांची हरीकडंच पाठ दिसती म्हणले महाराज. पोथीवाल्याची तर मी सांगितल्यावरच पोथी वळागली म्हणले महाराज. बर. आणि भजनेचं काय म्हणजे. आणि अशा प्रकारे. आणि मग रडू नको बाळा तुला पाण्याला काय नेते काय असं ठासून भजन झालं. मग कोणी जेवायला चला म्हणलं. दारू पेलेला माणूस होता. तो म्हणला बस. जवळ हायवे होता अगदी काही फुटावर. तो हायवेला गेला. एक 10-12 वडापाव आणले दुकानातून. आणि 2-3 बिस्लरीच्या बाटल्या आल्यानं आणून दिल्या. खरा देव माणूस कोण? बोला बोला. वर बघा वर बघा. खाली काय पाहताय? खरा देव माणूस कोण? हे हरिपाठवालं का पोथीवालं का दिवा लावणार? बोला 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 लवकर बोला. तुम्हाला पप्याची आईची शपथ आहे. माऊली यः क्रियावान सपंडित. तुम्हाला शास्त्र किती कळतंय याच्यापेक्षा ते तुमच्या आचरणात किती आलं याला महत्व आहे. यः क्रियावान सपंडित. ग्रंथ पाठे याला पंडित म्हणत नाही आमचं शास्त्र. त्या ग्रंथातलं एक तरी ओवी अनुभवावी. विठ्ठल विठ्ठल. धर्ममूर्ती देव, भगवत मूर्ती संत. तुम्ही म्हणाल मग धरून देवाचं चाललंय संताचं चाललंय. आमचा काही विषयच नाही. आता इथून पुढे तुमचाच विषय सगळा महाराज. तुम्ही आम्ही अपराध मूर्ती. अपराधाची ओळीलो मूर्ती. अहो वेद मूर्ती परिये सा. शेंडीच्या केसापर्यंत तुम्ही आम्ही अपराधाने भरलेलो आहेत महाराज. मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ट तोपाशी अपराधाचा केलो. तुका म्हणे काय मी तव अनाथ अपराधी खूप प्रमाण आहेत महाराज. तुम्ही आम्ही अपराधाची मूर्ती. माऊली सध्या अपराध खूप वाढला आहे. लहान लहान मुलं अपराध करतात.
मुलांचे बाप अपराध करतात, महिला सुद्धा सध्या अपराधात मागं राहिल्या नाही. मला तुम्ही बातम्या पहा, पेपर वाचा, याच्या सगळ्या अपराधांच्याच बातम्या सापडतात. लहान लहान कार्टे खूप अपराध करतात महाराज, खूप अपराध. एका ठिकाणी मी आपलं कीर्तन केलं, उन्हाळ्याचे दिवस, लोकांनी जेव खाऊ घातलं, आपलं नारळ दक्षिणा दिली. आता काय कोणी तसं पाठीत नाही महाराज, पाकिट बिकीट दिलं ना आपलं आपलं खिशात घातलं, गेलो. तिथून 20 किलोमीटरच मला संध्याकाळी कीर्तन होतं. दुपारी 2लाच गेलो त्या गावात. गावकार भरी चांगले होते. गावकार भरी म्हणजे महाराज आता खूप ऊन झालंय, तुम्ही आपली मळ्यात मोठी वस्तीवर चला मुक्कामाला. आणि मग वस्ती खूप मोठी महाराज, गेलो मुक्कामाला. मग ते म्हणले तो इथं आराम बिराम करा, निहार कीर्तने म्हणले सावकाश 7 ते 9 तुम्ही आराम करा. खूप मोठी वस्ती. मी आपलं बाहेर चप्पल सोडली, मग आलो त्यांच्या वस्तीत. घरात आलो, म्हणले महाराज कपडे काढून ठेवा. मी आपलं शर्ट बिर्ट टांगलं, उपरणं पांघरलं. त्या घरातलं पोहार माझ्या देखत घराबाहेर पडलं आणि माझीच वाहन घालून निघालं. म्हणलं यांनी तर डीपीवरच आकडा टाकला, कामाल झाली बा म्हणलं. आता कीर्तन करायचीच वाहन हाणली म्हणजे काय. घरमालकाला म्हणलं का हो मालक, हे तुमच्याच कंपनीचा माल आहे का? घरमालक म्हणजे काय झालं? अहो ते माझी वाहन घालून निघालं. अहो ते बघा 2 व्हीलरवर बसलं, अहो ते गेलं. घरमालक म्हणजे महाराज तुम्ही काय समजलं आम्हाला? म्हणले आमचे पोरं आहेत का म्हणले असे वाहना उचलणारे? आमचे पोरं कोणाच्या वाहनाला हात सुद्धा लावणार नाही. मग ते तुमचं नाही का? म्हणजे ते म्हणले हे आमचं नाही. ते मग तुमचं कुठे? ते म्हणले ते बघा तुमच्या शर्टाच्या खिशातलं पाकिट काढित आहे, ते आमचं आहे. हा, पुत्र झाला चोर, आय बाबा हर्ष थोर. शेतकऱ्याचा खून झालाय. बातम्या नीट ऐका. कोणी केलाय? सगळे 25च्या आतले आहेत, 24च्या आतले आहेत महाराज. मग 24च्या आतले जर अपराधी, मला ते पोरांना दोष नाही द्यायचा हो. मला असं तुम्हालाच फटका वाटत आहे धरून महाराज. तुम्ही नुसतीच जन्माला घातली का? हा, तुम्हाला त्यांना संस्कार देता आले नाही का? कानाखाली द्यायची नाही तर भाजनाला आणून बसायचे. यांच्याकडे शिकवायला पाठवायचे. भरत महाराज शिकवते, तर माधव शिकवते, प्रल्हाद महाराज क्लास बसवा, कणाक्कन हाणायची. मेली 2-4 तर काय बिघडत आहे त्याला? त्यापेक्षा मेलेली बरी ना महाराज. हा, जिथं आईबापाला खाली पायाची पाळी येत असेल, तुम्ही म्हणतात एकुलतं एक. आमच्या लहानपणी मास्तर असे पोरांना हाणायचे ना महाराज, लईच हाणायचे. आणि घरचे म्हणायचे किती हाना पण शिकवा. त्याचं कारण काय होतं? लहानपणी ना पोरं बी लई व्हायचे हो. अष्टपुत्रा सौभाग्यवती, जरा मोकळ्या हातानेच कारभार होता महाराज. आता बळबळ एक होते, मग मास्तर काही करा, ते नाही शिकलं तरी चालेल, त्याला हाणू नका. खरं त्याच्या नरडीला कळू नाही का तुम्हाला? तुम्हाला कळू नाही? उलट मास्तरला महिन्याला 100 रुपये द्यायचे. काय 2 झुरके हाना पण याला ठोका धरून महाराज. असे पोर असे स्वतःसारखे सरळ झाले पाहिजे महाराज. वा. लालने बहवह दोषाः ताडने बहवह गुणाः तस्मात् पुत्रम च शिष्यम च ताडयेत न तू लालयेत. धर्मशास्त्र सांगतं लालने बहवह दोषाः. लय आंजारलं गोंजारलं का मग दोष वाढतात. आणि खणकावलं का ताडने बहवह गुणाः मर्दनम गुणवर्धनम. असं आहे. एकदा त्याला ठोकलं का धरून, यक्षदंडा तिलाहा सेवकाहा कांता हेम मेदिनी तांबूलम दधिचंदनम मर्दनम गुणवर्धनम. काय 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 यक्षदंडा हा ऊस तुम्ही वर्षभर घरात ठोला तरी रस देणार नाही. मग त्याचं तुम्हाला ताडण करावं लागेल, म्हणजे मर्दन करावं लागेल. तो तुम्ही चरखात घातला तर रस देणार. मर्दनम
गुणवर्धनम हे सूत्र आहे. तीळ आहात, तीळ तुम्ही रगडल्याशिवाय तेल देणार नाही. सेवक आहात, कामगार एखादं ठोकण्याशिवाय बाकीचे कामगार नीट चलत नाहीत मला. बर कांता असो म्हणजे पप्याची आई कांता. हेम, हेम म्हणजे सोनं. सोन्याला कस लावल्याशिवाय घासल्याशिवाय त्याची शुद्धी कळत नाही. अग्नीत टाकल्याशिवाय त्याचा कस कळत नाही महाराज. हेम. मेदिनी, नांगरल्याशिवाय जमीन चांगलं पीक देत नाही महाराज. तांबूलम, पानाचा विडा खाल्ल्याशिवाय रंगत नाही. दधी, घुसळल्याशिवाय लोणी देत नाही. चंदनम, घासल्याशिवाय सुगंध देत नाही. या सगळ्या ठिकाणी मर्दनम, गुणवर्धनम. म्हणून आठवड्यातून एक दिवस तरी पोर असो. आणि म्हणून असं अपराध खूप वाढले महाराज. अपराधी भावना खूप वाढली, खूप. पण पोरच अपराधी तसं काही नाही. बाप काही कमी आहेत काय महाराज? त्यांचेच बाप आहेत ते महाराज. आपल्याकडे एक म्हणे मराठवाड्यात, आई तशी लेक आणि गोडी तशी मेक. जशी खान तशीच माती महाराज. बाप काही लई शाने आहेत काय? बाप आम्हाला सांगते वर्ग गैराट निघालं, तू सैराट. याचं काय, याचं काय हे पहिलं सांग. हा, अरे कारणाचेच गुण कार्यात आले. एका बागात एक पोरग संत्री तोडत होतं. मग बागाच्या मालकाने पाहिलं ना, असं फटकावलं धरून कानाला धरा. चाल तुझ्या घरी, तुझ्या बापाला दाखवतो संत्री. आता लोकांचे संत्र चोरतो, कालांतराने लोकांचे घरं फोडतील. शहाण्या, तो ना मला घरी नेऊ नका, माझा बाप तुम्हाला घरी सापडायचाच नाही. कुठं वारीला गेलाय का? म्हणजे वारीला जाणारे पोरं संत्र तोडतील काय? म्हणजे कुठं गेलाय? म्हणजे ते बघा मोसंबीच्या बागात, तुमच्या मोसंबीत तेच तोडतोय. म्हणजे त्यानेच मला इथं आणलाय. वर बघा, बाप काय लई गुणाची आहेत काय महाराज. हा, सध्या मुलं अपराध करतात. बापांमध्ये सुद्धा अपराधी भावना वाढली. महिला सुद्धा कमी नाही. आपल्या मराठवाड्यात खूप चांगलं आहे महाराज. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आळंदीमध्ये 2 दिवस दर्शन बंद राहतं गड्यांना. गड्यांना दर्शन नसतं प्रल्हाद महाराज. एक आहे नागपंचमी आणि एक आहे मकर संक्रांत. या 2 दिवशी सगळ्या बायाच बाया. बाया तुम्ही जर आळंदीत ठेस लागून पडले ना, त्या दिवशी बायांवरच पडतात महाराज. बायाच बाया, कुठून बाया येतात कोणास ठाऊक, भरत्याच बाया. मग मंदिरात बाया, नदीवर बाया, आणि त्यांना संरक्षण म्हणून पोलीस सुद्धा बाया. झाली मकर संक्रांत, झाली नागपंचमी. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला 500 केसेस येतात महाराज. 500 केसेस कशासाठी? गळ्यातलं गेलं, कानातलं गेलं, नाकातलं गेलं, पर्स गेली. कोणी चोरली? सगळ्या बायाच होत्या ना. मग चोर कोण होत्या? मी म्हणलो का? तुम्ही म्हणले? मी, माझा शब्द आहे का काही? हा, चोरी कोणी केली? तुम्ही म्हणा, मी कसं म्हणन महाराज. असं आहे. महिलांमध्ये अपराधाची भावना खूप वाढली. एका घरी असे हे प्रल्हाद महाराज, माधवबा, खुशालाबा, सोटगीर महाराज असे एका गावी कार्यक्रमाला होते. भरत महाराज, एका भजनाचं खूप प्रेम. आपल्या बाळासाहेबासारखा असा साधा माणूस, चहा प्यायला, चला चहा प्यायला. एका गावात घडलेली घटना. गेले चहा प्यायला, चहा प्यायला. महाराज मंडळी बसले. आता महाराज मंडळी बिले थेर करतात. महाराज, तुमचं नाही चाललं, दुसऱ्यात चाललंय. ते म्हणले चहा नाही, दूध घेतो. मग ते म्हणले थांबा, मी दूध घेऊन येतो. 2 खोल्या होत्या. एका खोलीत बैठक आणि एका खोलीत स्वयंपाकघर. स्वयंपाकघरातून बैठकीत जायला एक दार होतं असं, आणि बैठकीतून स्वयंपाकघरात जायला एक दार होतं. आणि मग आपले भजनी मंडळ बसलं. ते सगळं, ते घरमालक गेला दूध आणायला. आणि मग बाईसाहेब आपली घरात काहीतरी करीत होती. घरात एक कार्ट होतं. कार्ट लय आगाव. कार्ट त्या दारात येऊन उभं राहिलं. त्या भजन्याकडे बघायचं आणि आईला म्हणायचं, आई गोडे, आई गोडे. त्या भजन्यांना तर तोंडात हाणल्यावानीच झाली. बा गोडे, इथं आपल्याला गोडे म्हणते. पण आई बी काही कमी नव्हती. आई तिथं आली आणि त्या पोराच्या ठोन दिली, बावळ्या तुला घोड्यातला आणि गाढवातला फरक का कळत नाही? आई म्हणा, बाया बी काही कमी नाही राहिल्या महाराज. विठ्ठल विठ्ठल, हाला विठ्ठल विठ्ठल. नवरा बायकोचं जोड 5 टू व्हीलरवर चाललं होतं. आणि टू व्हीलर अचानकच थांबली. टू व्हीलर थांबल्यावर का थांबली? पुढे गाडा उभं होतं. मग तर मालकाने गाडी थांबवली. बाईने पाहिलं पुढं गाडा उभं आहे. बाई लय वाढा होती महाराज. म्हणजे 8 हात लाकूड 9 हात दलपी होती महाराज. बाई लय वाढा. बाई अशी मालकाला खुनायची, होय हो तुमच्या पाहुण्याला राम राम घाला ना. होय, पुढं गाडा उभं. होय हो, मागं बाई बसलेली. तुमच्या पाहुण्याला गडी बी काय कमी नव्हता.
गडी म्हणला मी सासऱ्याला राम राम घालीत नसतोय संपला माझा विषय. महिला अपराध, बाल अपराध, पुरुष अपराध, महिला अपराध. सध्या अपराधी भावना खूप वाढली. विठ्ठल विठ्ठल. त्या अपराधाचे 3 प्रकार. कायिक अपराध, वाचिक अपराध, मानसिक अपराध. हा मधला अपराध आजच्या अभंगात आलाय. वाचिक अपराध. कायिक अपराध कधी कधी शरीराकडून अपराध करतो, कधी कधी वाचेकडून अपराध करतो, तर कधी कधी मनातून अपराध करतो. कायिक अपराध कधी कधी शरीराकडून अपराध होतो. माऊली शरीराकडून. प्रसंग असा झाला, जगन्नाथपुरीला यात्रा निघाली आणि यात्रा साधू होते. साधूचं नाव आहे सजन कसाई. वा, ज्यांचं वर्णन आपण सकाळी काकड आरतीमध्ये म्हणतो, सजन कसाया विकुलागी मावस. वा, माळ्या सावत्यास कृपुलागी. सजन कसाई त्या दिंडीत चालले होते. 2 मुक्कामाने आता जगन्नाथपुरी आली. मुक्काम एका गावात पडला. गावात पडल्यावर गावात ती वारी दरवर्षी तिथून जायची म्हणून गाव कारभाऱ्यांना वळण होतं. जसं तुम्हाला ह्या माऊंद्याचं वळण लागलं तसं त्या गाव कारभाऱ्यांना वळण होतं. दिंडी गावात आली की मग गाव कारभाऱ्यांनी सगळं गाव बोलत, ए तू 4 वारकरी घरी जेवायला नाही, ए तू 2 नी, ए तू 6 नी, तू 2 नी, तू 5 नी, तू 10 नी, ए तुझा वाडा मोठा आहे 8-10 माणसांनी. अशी गाव कारभारीने एक ओळख. काही गाव कारभारी खरंच चांगली आहेत महाराज. त्यांनी गावं खूप चांगले चालवलेत. मग काही सगळे नाही. काय गाव कारभारी निवड कळक कडक कपडे 17 लफडे महाराज. आता काय सांगा, लई येडे महाराज. आणि मग ते गाव कारभारी शानी होते. सगळे वारकरी वाटून दिले आणि एकच माणूस राहिला, ते सजन कसाई. असा उमद्या वयात आलेले होते ते सजन कसाई. यांना कोण नेणार? एक बाई आली. तिने मी नेते. ती बाई म्हणजे 400 व्होल्ट होती. बाई लय गरम. ज्याच्या संग लगीन झालं होतं त्याला 10-12 वर्षात 1 दिवस सुखाचा बाईने जाऊन दिला नव्हता. सकाळी बाई त्याला हाणायची, दुपारी ठोकायची आणि संध्याकाळी दोपटायची. जसा ब्राह्मण त्रिकाल संध्या करायचा तशी ती त्रिकाल संध्या करायची. आणि सणवार मुहूर्त पाहून मग सर्व काल संध्या करायची. देशला का आणायचा. गडी पार असा होता पण पार वाळून गेला. कसा होता तू, कसा झाला तू. फार बाईच्या दाखाने गाव कारभारी, बाई एवढा 1 वारकरी न्या जेवायला. न्याला. ऐकण्यासारखं या. सजन कसाई गेले त्यांच्या घरी जेवायला. मग जेवले. खूप 30-40 किलोमीटर चाललेले होते. झोपले. दगडासारखे पडले झोपले. पण बाई विचित्र स्वभावाची होती. रात्री 2-2:30 वाजता बाई उठली आणि बाईने त्या सजन कसाईला उठवलं. माझा अंगीकार करा. सजन कसाई म्हणले, माई जाई व तो माते सायास आम्ही विष्णुदास. डोळे चोळत उठले, पाय धरले. तुम्ही माझ्या आई सारख्यात. परावी येणारे गेले हे नेमून ठाईची. आमच्याकडे काही आमच्या साधू संतांनी आम्हाला नियमावली शिकवलेली. माई ही अष्टी या प्लॅटफॉर्मला लागत नाही. म्हणजे गावात कोण्या प्लॅटफॉर्मला तू का म्हणे तुझं पाहिजे भ्रातार तरी काय नर थोडे झाले. आणि बाई तुला मालक असताना तू ही भिक्षा माझ्या दारात मागणं चुकीचं आहे. आता ती बाई थोडी बावळटच होती. त्या बाईने झीज उठली. असाच कोयता घेतला. माझा मालक आहे म्हणून तुम्ही माझा अंगीकार करीना. मालकच मारून टाकते. 10-12 वर्ष मालकाला तर खूपच ताप दिला होता तिने. आणि मग गेली महाराज. मालक जो आपल्याला मालकाच्या ध्यानी म्हणी नाही. आणि जे मानेवर धार लावलेला कोयता, 1 घाव टाकला, 1 घाव 2 तुकडे, 7 दिवशी त्याचं मुंडकच तोडून टाकलं. आणि मग आले, हे बघा मालक मारलाय, आता माझा अंगीकार करा. सजन कसाई रडायला लागले. बाई जी नवऱ्याची झाली नाही ती जोडीदाराची काय होणार आहे म्हणे. ती माझी काय होणार आहे. मी तुझं अंगे, मी जगन्नाथाला चाललोय. मी हे तुझं काय, हे मला शोभतच नाही. अखेर शेवट बाईच्या लक्षात आलं, हे आपला अंगीकार करणार नाही. पण मालक तर मरून पडलाय. मग झाकायचं कसं. बाईची जात हुशार बिलय महाराज. लगेच बाई गल्लीत आली. मोठ्याने बोंब ठोकली. धावा भावा पळा, अन्याय झाला, न्याय द्या. झालं गाव गोळा. काय अन्याय झाला. जो वारकरी माझ्या घरी मुक्कामाला पाठवलाय त्याने माझ्यावर अन्याय केला आणि माझा मालक आडवा आला म्हणून मालकाला मारून टाकलं. गावाने बाजू कोणाची घेतली असेल खरं सांगा. काय आत्मविश्वासाने सांगता मांडलं पाहिजे. अनुभवे आले अंगा मांडलं. काय आत्मविश्वास यांचा. याच्याचमुळं मागं राहिले तुम्ही. सगळ्या गावाने बाईची बाजू घेतली महाराज. आणि मग त्या भागातला जो राजा
राजा पुढं हा न्याय निवाडा झाला. राजा म्हणला परमार्थाला निघाले तुम्ही आणि असं वाकडं पाहून काय न्याय द्यायचा, मारूनच टाकलं असतं, पण तुम्ही जगन्नाथाला चाललेत म्हणून आम्हाला ते करता येणार नाही. याचा उजवा हात तोडा. आता राजा होता तो, ते आत्ताच्या वेळी होते होय, बापाने धरलेलं भांडण नातवाला मिटावं लागत आहे महाराज. आत्ताची न्याय व्यवस्था नाही खिळखिळी महाराज. त्या काळातले राजे असे एक घाव दोन तुकडा राहायचा महाराज. याचा उजवा हात तोडा. हाकनाक हात तुटला महाराज. काय अपराध नाही काय नाही, हात तुटला. दिंडीत आले, हात बांधल्याला. आता दिंडीत काही लई शाने असतात काय महाराज, दिंडीत बी लई शाने नसतात. एका दिंडीच्या 2 दिंड्या कोणी केल्या, एका सप्त्याचे 2 सप्ते, एका मठाचे 2 मठ कोणी केले. हे गाव कारभारीने नाही केले, भजन्यांनी केले. लय अवघड असते महाराज. वर बघा. आणि मग झालं तसंच. दिंडीत आल्यावर दिंडीतले लोकांना सांगितलं की तुम्ही काहीतरी घोटाळा घातलाय, तुम्ही दिंडीच्या मागे अर्धा किलोमीटर चालायचं. दिंडीला खाली पाहायची पाळी. आता काय करावा, गावात अपमान, हात तुटला, दिंडीत अपमान, खूप रडायचे जगन्नाथा. अरे आम्ही चांगलं राहिलो ना, हा न्याय. जिथं बेलाची पानं गळायला लागली तिथं येड्या बाबळीचा विचार कोण करीन. जिथं धर्म करणाऱ्याला न्याय भेटणार तिथं अधर्म करणाऱ्या तर कायचा नाही भेटतोय. चाल काय महाराज, जगन्नाथ त्या दिवशी सगळ्या जगन्नाथपुरीच्या स्वप्नात गेले. उठा उठा सगळी जगन्नाथपुरी, माझा भक्त सजन कसा येतोय, माझा रथ काढा आणि त्याला रथात घेऊन या. आणि मग सगळे जगन्नाथपुरी उठली. का हो मला असं स्वप्न पडावं, मलाही पडलं, हो मलाही पडलं, मलाही पडलं. जगन्नाथाची आज्ञा मानावं लागल. आणि मग रथ साजावला जगन्नाथाने. अमुक अमुक गावात माझा सजन कसाही भक्त येतोय, त्याला रथात बसून आणा. निघाला रथ. निघाला रथन आला त्या दिंडीपाशी. का हो हे अमुक अमुक दिंडी का? म्हणजे हो. याच्या सजन कसाही? आम्हाला हळू बोला. म्हणजे का ते अर्धा किलोमीटर मागं झालं का? हो ते अमुक अमुक बाईवर त्याने हात टाकला आणि मालक मारून टाकला, हात वळला. गाव ते पुजारी म्हणले हे बघा हे झालं तुमचं, पण तुम्हाला जास्त कळतं का जगन्नाथाला? आम्हाला स्वप्नात जगन्नाथाने येऊन सांगितलंय ना रथात आणा, आम्ही रथात आणणार. आणि त्यांना रथात बसवलं. सगळ्या दिंडीवाल्यांनी टाळच खाली ठेवली. म्हणजे आम्ही भजन करतो तर आम्ही पाय पाय, ज्याने कुठेतरी माऊलीवर हात टाकला त्याला रथ, ज्याने पक्ष वाढवला त्याचं तिकीट कापलं. कमाल झाली. म्हणजे आयाराम गायाराम निवडून आले. म्हणले अरे काय मी पक्ष वाढवला मनात पक्ष बाहेर काढलं, हा माझा प्रवास खडसे तर झाला, आपलं खडतर झाला. अरे अनाथ माणूस, तुमच्या पक्षाला अनाथ असताना मी एकनाथाने पक्ष वाढवला, मलाच बाहेर काढलं. असो देवा असो तर सांगायचा भागाचा आहे. देवा अरे न्याय दे. सगळे दिंडीवाले ओरडायला लागले, दिंडीवाले रडायला लागले. देवा अरे जय आम्ही भजन करणारे, आम्ही पाय पाय, कोणावर तरी हात टाकला आणि त्याला रथ. आणि जगन्नाथ त्या सजन कसायला असं वाईट वाटलं. म्हणजे जगन्नाथ तुझं खरं रूप कोणतं? एक रूप धरून हात तोडितो आणि एका रथात इकडं रथात बसवतोय, इडी बी लावितोय, तिकीट बी देतोय. कमाल झाली बा. आता तर खरं रूप कोणतं तुझं? गेले जगन्नाथापाशी, खूप जगन्नाथाची आळवणा केली. जगन्नाथ भगवान प्रगट झाले. जगन्नाथ भगवान की जय. माय जगन्नाथ बाप जगन्नाथनाथ महाराजांचं वर्णन करतात. साक्षात जगन्नाथ प्रगट झाले, सगळ्यांना दर्शन दिलं. आणि मग सजन कसायच्या मस्तकावर हात ठेवला. सजना काय झालं रडायला? काय झालं? कमाल झाली. इडी मागं लावायची वरून माझं काय झालं? काय झालं? अरे हो तुम्ही माझा हात का तोडला देवा? सजना कुठंतरी मागचा अपराध होता आणि तो भरून आला. अरे जन्मभर धुतल्या तांदळासारखं वागलो. हा अपराध या जन्मातला नाही, गत जन्मातला आहे, मागच्या जन्मातला. काय भानगड? आणि मग डोक्यावर हात ठेवला तर सांगितलं तुम्ही एक जातिवंत ब्राह्मण होते. बरं, तुम्ही भजन करत आश्रमात बसले होते आणि एक कसाब एक गाय कापायला घेऊन चालला होता, पण गायीने कसाबाच्या हाताला झटका मारला. गाय उधळली. कसाब मागन गाय पुढं. गाय चहूखुरी उधळली आणि तुमच्या आश्रमात आली. तुमच्या देखत ती उजवीकडं निघून गेली. तेवढ्यात 15-20 मिनिटांनी कसाब मागून आला आणि त्याने तुम्हाला विचारलं तुम्ही गाय पाहिली का? मग तुम्ही गप बसायला पाहिजे होतं. कायला बोलले तुम्ही? तुम्ही काय नाक खुपासलं मध्ये म्हणले. तुम्ही बोलले की गाय पाहिली, मग त्याने सांगितलं कुठं गेली? मग तुम्ही तरी बी गप बसायचं ना. तुम्ही सांगितलं इकडं गेली. उजवा हात केला आणि त्या कसाबाने ती गाय धरली आणि कापली. गायीचं मरण ओढवलं तुम्ही केलेल्या उजव्या हातामुळं, म्हणून तुमचा हात तुटला. याला माझं काही कापरा. वा फिट गणित ही पांडुरंगाच्या दारात. सजन कसं आहे म्हणला जगन्नाथा. अरे मग मी नुसता हात केला तर काय
तुम्ही मला माझा हात तोडला, ज्याने गाय कापली तिकडं काय झालं, त्याला ऐकायचंय का तुला? तोच कसाब या बाईचा नवरा झाला होता आणि तीच गाय ती बाई झाली. त्या बाईने त्याला जन्मभर त्रास दिला आणि अखेर शेवट त्या गायीने त्या बाईचं रूप घेऊन त्याचा बी काटा काढला महाराज. वा, याला म्हणायचं देवाचा न्याय. हा महाराज इथं लय ते देव आहे ना, कोणती इट कोण्या थराला बसवायची हे देवाला कळतं. काय काय आडाम तडाम देवाला काय कळत नाही. तुला काय वांग कळत आहे? तुला 4 वेळा जावाय आणि हाता घालून काढा लागला, नाक उचलून बोलायला. अरे देवाचा न्याय एकदम बरोबर राहतो. विठ्ठल विठ्ठल संपला माझा विषय माऊली. कायिक अपराध आता वाचिक मागं ठेवतो, मानसिक सांगतो. मानसिक अपराध कधी कधी माणसाच्या मनात येतं. द्रौपदीला बातमी कळाली की कर्ण हा पांडवाचाच भाऊ आहे. ही बातमी अख्ख्या महाभारतात कळाली. आणि मग एक दिवस कर्णाचा रथ खालून चालला आणि द्रौपदीवर राजमहालात होती. द्रौपदीच्या फक्त मनात काय आलं, जर कर्ण इकडं असता तर किती भाऊ झाले असते? 6. आणि वर्षाचे महिने किती? 12. मग सगळ्यांकडे 2-2 महिने राहावं लागलं असतं. 6 दोने 12. ती काय करायची, सगळ्यांकडे 2 महिने काही दिवस, 2 महिने काही दिवस, 2 महिने काही दिवस. पण जर कर्ण इकडं असता तर काही दिवस नाही, मग 2च महिने. 6 दोने 12, 6 दोने 12 एवढंच मनात आलंय. आता ती पतिव्रता माऊलीने एवढं मनात आलं, ते भगवान कृष्णाला खटाकलं ना, मनात तरी का आलं. मग देवाने लीला केली, म्हणजे चला आपल्याला जरा फिरायला जायचं. गेले फिरायला असे, खूप मोठं जंगल. मग त्या जंगलात कोणी झाडं पाहतंय, कोणी नद्या पाहतंय, कोणी वाघ सिंह पाहतंय. चालले पुढं गेले तर भलं मोठं एक जांभळाचं झाड. जांभळलंही मोठं, पण जांभळाला एकच जांभळ. बरं जांभळा असं डेअरीच्या दुधाच्या केनावणीच टिफाडावणीच जांभळ. एवढं मोठं जांभळ पाहिलं होतं. लगेच भीमवर चढला आणि ते जांभळ तोडलं. खायचं का? अरे म्हणले देवालया होत्या. कधीही स्वयंपाक केला का पहिला देवा पुढं मांडायचा. आता जुन्या बाया स्वयंपाक करायच्या तर पहिलं देवा पुढं मांडायच्या. आता स्वयंपाक केला की लोक पहिला स्टेटसवर ठेवतात. मला झाली मग लोकांचे मी आता. आणि मग अरे भगवान कृष्ण आले होते. भगवान कृष्ण आले, काय चाललंय भीमा? काय नाही देवा, केवढं मोठं जांभळ लागले. म्हणले जांभळ केवढं मोठं? हे बघा या एवढं मोठं. अरे एवढं मोठं तर जांभळ नसते. हो म्हणले, पण देवा इथं खूप मोठं जांभळ आहे आणि अख्ख्या झाडाला एकच जांभळ लागले. कोणत्या? ह्या. आणि तू त्या झाडाचं तोड? हो. कोणाला विचारलं? मी म्हणला कशाला विचारायचे, जंगल आहे. आम्ही शेतात हरभरा तोडताना कोणाला उचली नाही, कोणाचा हरभरा बिगर विचारतात उपटीतोत. म्हणले मी तर काय, इथं तर जंगल आहे. म्हणले बेमा विचारायला पाहिजे होतं. कोणाला? त्या साधूला. तिथं काही अंतरावर एक वडाच्या झाडाखाली साधू. त्या साधूला काय विचारत? अरे बाबा, त्या साधूला हे देवाने वरदान दिलेलं आहे, तू दिवसभर तप कर आणि जंगलात तुला कोण खाऊ घालणार? मग या जांभळाला एक जांभळ आहे तेवढं तू खायचं. तो दिवसभर तप करतो आणि तेवढं एकच जांभळ खातो, काही खात नाही परत. हे तू त्याचं जांभळ तोडलंय ना, आता त्याची जेवायची वेळ झाली, त्याला न सांगता तोडलंय. मग ते लवकर चिटकलं पाहिजे. आता चिटकवायचं कसं? तोडणं सोपं आहे माऊली, चिटकणं लय अवघड असतंय महाराज. म्हणून तोडताना लय विचार करायचा. मी काय सांगतो कळत आहे ना? काही म्हणते त्याला काय म्हणते, त्याला काय म्हणते? तोडायला सोपं जातं, झडायला लय कठीण जातं. म्हणले मग आपापलं पुण्य उभं करा. आणि मग धर्मराज थोरला युधिष्ठिर म्हणला, हे बघा जन्मभर मी धर्माने वागलोय, सत्यवादी धर्म आहे. मी जर सत्यवादी असेल तर हे जांभळ काही अंतराने वर जाईल. मग ते 2-4 हात वर गेलं. मग अर्जुन म्हणला, मी जर खरा कृष्ण भक्त असेल तर जांभळ वर जाईल. वर गेलं. भीम म्हणला, मी जर खरा मातृभक्त असेल, कोणतीच्याच हाताने जर माझं पोट भरत असेल तरच जांभळ वर जाईल, काही अंतराने. नकुल सहदेवाने आपलं तप लावलं, काय जांभळ पार वर गेलं, फक्त 2च बोटं राहिलं देठाला चिटकायचं. आणि मग यांच्या तपाने हात वर गेलं, फक्त 2च बोटं राहिलं आणि पाळी आली द्रौपदीची. भगवान कृष्ण म्हणले, द्रौपदी तू तुझं काही तप लाव म्हणजे जांभळ चिटकन. मग द्रौपदी म्हणली, मी जर खरी पतिव्रता असेल तर जांभळ चिटकन. हो, चिटकायचं राहिलं लांब, जांभळा राप दिशी खाली पलट मारा. पलटो का भीमाने गाधाच उचलली. ही पतिव्रता नाही? अर्जुनाने धनुष्य उचलला, नकुल सहदेवाने तलवारी काढल्या. भगवान कृष्ण म्हणले, हो थोडं थांबा, थोडं थांबा. द्रौपदी रडायला लागली, देवा मीच खरंच पतिव्रता मावली आणि मग जांभळ का पडलं? माझ्या शरीराकडून कधी अपराध घडला नाही, काहीक अपराध नाही, वाचिक नाही, पण द्रौपदी काही मानसिक अपराध घडलाय का? कधी मनात आलतं का? आणि मग तिने डोळे झाकले. हा, एक फक्त मनात आलं होतं, काय? कर्ण हा पांडवाचा भाऊ आहे आणि तो जर इकडं असता तर मला 2-2 महिने राहावं लागलं असतं. देवा एवढंच मनात आलंय. असं हे 5 पांडव उभे राहा, एवढंच मनात आलंय.
आणि चल कर नमस्कार यांना. आणि एवढ्या अपराधाची मालकाने क्षमा करा असं म्हणा. पाची पांडव म्हणले क्षमा आहे. ते जांभळ चिटकलं तर नाहीच नाही. जांभळ गुप्त झालं, झाडं गुप्त झालं, वन गुप्त झालं, साधू गुप्त, सगळंच गुप्त. अरे भगवंत काय प्रकार आहे? म्हणले काय नाही, हे 1700 कोटीची जमीन 300 कोटीला कशी घेतली? एवढाच घोटाळा बाहेर काढायचा ना, दुसरं काय नाही म्हणले महाराज. याला म्हणायचं मानसिक अपराध. विठ्ठल विठ्ठल. आणि तिसरा आहे वाचिक अपराध. वाचिक अपराधाचे 2 प्रकार. थोडं बारीक ऐका, हे ऐकण्यासारखे. एखाद्या माणसाविषयी अपशब्द बोलणं वाचिक अपराध. हा, त्या मंबाजीवाने तुकोबराला शिव्या घातल्या, हा मंबाजीवाचा वाचिक अपराध आहे. शिव्या घालणं, अपशब्द बोलणं, नको तो आळ घेणं, हा वाचिक अपराध आहे. पण आजच्या अभंगात हा अपराध नाही. वाचिक अपराधाचा दुसरा प्रकार काय? श्रेष्ठ व्यक्तीची उंची मोजता येईल असे दर्जेदार शब्द न वापरणं. काय 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 काय? श्रेष्ठ व्यक्तीची उंची मोजता येईल असे दर्जेदार शब्द न वापरणं. एका गावात भीमसेन जोशीचं भजन, खूप भजन चांगलं झालं. मग एक निवेदक उठला, काय भीमसेन जोशीचा आवाज आहे, आमच्या गावातल्या गणपा कुंभारासारखाच अगदी. आता काय झालंय? निंदा नाही केली, पण त्यांची उंची मोजिता येईल असे शब्द वापरता आले नाही. महाराज, निवेदक बोलताना त्या माणसाच्या उंचीला गवसणी घालता येईल. त्या व्यक्तीचा अधिकार काय, त्या व्यक्तीचा आचार काय, त्या व्यक्तीचा विचार काय, उच्चार काय, या सगळ्या गोष्टीचा विचार करून शब्द योजना करायच्या. असे शब्द वापरायचे की आपल्या शब्दाने त्या व्यक्तिमत्वाला गवसणी घालता आली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, ह्या बाबतीत मी थोडं मागं राहिलो. काय मागं राहिलो? माऊली तुम्ही कोण? ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानोबरा, हे हिमालयाच्या उंचीचं व्यक्तिमत्व. आणि तुकाराम महाराज म्हणतात, माऊली तुमच्या उंचीला गवसणी घालता येईल, तुमच्या उंचीला पोहोचल असा शब्द माझ्या कोशात नाही हो. आणि तुम्ही जो धरणेकरी पाठवला त्याच्याबद्दल मी तुमच्याबद्दल जे बोललो, ती जी अक्षर आहेत ही वेडी आहेत, ही वाकडी आहेत. तुमच्या व्यक्तिमत्वाला गवसणी घालतील, तुमची उंची मोजतील अशी अक्षर माझ्याकडे नाही. माझा शब्दकोश पाठ नाही, मला अलंकाराचं ज्ञान नाही, मला साहित्याचं ज्ञान नाही, रसनिष्पत्ती माहीत नाही, वेगळे वेगळे छंद माहीत नाही. तरीही मी तुमच्याबद्दल जे बोललोय, लेकरू तुकोबा म्हणून ते तुम्ही माझा वाचिक अपराध भोलिले बोला बोला ले
लेकरू आहे. आईने लेकराला पदरात घ्यायचं नाही मग कोण घेणार? पुत्राचे अपराध अरे जरी झाले आगाध असं किती बाळक बोबडा बोली. बस आजच्या अभंगात हाच भावे का वाकुडा वेचुका वेडी वाकुडी उत्तरी ते चोज करोनी माऊली. बास माऊली हीच भावना आहे. मी लेकरू आहे. गाथ्यात 2 लेकरं आले. एक वय वाढलंय पण सोय आली नाही. काही माणसं वयस्कर असतात पण सोयीस्कर नसतात महाराज. मग ते लेकरू इथं नाही. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बाळकाशी. ते लेकरू इथं नाही. इथं लेकरू कोणतं? बाळक बापाची ताटेरी घे बालक बोबडा बोली असं अर्भकाचे साठी. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात माऊली मी तुमचं लेकरू आहे. मी तुमच्या बाबतीत जे बोललोय ते वेडं बोलणं आहे, वाकडं बोलणं आहे. वाकडं म्हणजे काय? छंद रहित. आणि वेडं बोलणं म्हणजे काय? अलंकार रहित. वाकडं बोलणं माणसाने बोलताना असं छंदात बोललं पाहिजे. मुरकुटे महाराज नुसता अभंग म्हणण्यापेक्षा छंदात म्हणला पाहिजे महाराज. वा आता मग आमच्या महाराजांनी खूप छान चाल म्हणले, छंदात म्हणले. मग त्याच्यात वजनदार पण येतं महाराज. नुसतं म्हणण्यात बोलेले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, पण त्यापेक्षा बोलेले लेकुरे असं छंदात म्हणलं का पुढची घडी डुलत महाराज. छंदात म्हणलं पाहिजे. एक मोठा सावकार होता आणि खूप मोठा गडगंज बागायतदार, खूप मोठा जमीनदार होता, गावकार भारी होता. आणि त्याला काव्याचा खूप नाद होता. 10-12 सेवक होते आणि तो काव्याचा अभ्यास करायचा. खूप कविता रचायचा, कविता पाठ करायचा, अभंग पाठ करायचा. आणि त्याने त्याच्या वाड्यात नियम केला होता काय? सगळ्याने काव्यातच बोलायचं, काव्य वापरायचं. बोलताना असं कवितात बोलायचं, छंदात बोलायचं, छंद वापरायचा, छंद. आणि मग झाला घोटाळा असा. एक दिवस तो गेला गावात बाजाराला आणि त्याचा 100 खणी वाडा पेटला. वाडा पेटल्यावर त्याने नियम केला होता जो छंदात बोलणार नाही त्याला नोकरीवर काढून टाकणार, पगार बी देणार नाही महिन्याचा. मग आता कामगार गेले सांगायला, पण कामगाराला वाटलं पगार पुढे नोकरी जाईल. मग छंदात सांगून मग ते सांगायला लागले काय सांगावं सावकार पेटला की आपला दरबार. धावा धावा हो लवकरी विजवा विजवा हो सत्वरी. काय सांगावं सावकार. हो आता त्याच्या ते लक्षातच आहे ना काय घडलंय. अरे ते वाडा पेटला त्याला शब्द वापरताच आहे ना. त्याने आपलं एवढंच काय सांगावं सावकार. सावकार म्हणला काय म्हणायचं? त्याला मी म्हणायला सांगन पण सांगितल्यावर नोकरी जाईल, पगार बुड. अरे झालं काय? मग कोणीतरी सांगितलं सावकार हा तुमचा वाडा पेटला. अरे मग लवकर सांगायचं ना तुला. काय ते म्हणले लवकर काय सांगायचं? तुम्हीच नियम केलाय जो छंदात बोलणार नाही त्याची नोकरी जाणार, त्याचा पगार बंद. अरे बाबा पण प्रसंगावधान असलं पाहिजे. कोणत्या प्रसंगात कसं बोलावं. काही लोकांना प्रसंगावधान नसते महाराज. एक भला मोठा श्रीमंत पाटील महाराज आणि त्याच्या घरी आले झाले 10-20 पाहुणे. म्हणून पाटलाने सांगितलं कामगाराला बरं का ए गाड्या ए मंडळी घरात सांगा बाई माणसांना चहा ठेवा म्हणून. आता प्रसंगावधान असलं पाहिजे. गडी घरात गेला सांगितलं बाईसाहेबाला चहा ठेवा. बाईसाहेब म्हणल्या ते मग घरमालकाला सांगा साखरच संपली. मग आता त्याने कानात येऊन सांगायचं ना. काही लोकांना प्रसंगावधानच कळत नाही. बरं का सावकार आपल्या घरातली साखरच संपली आता काय करा. सावकारांजवळ बोलायला काना खाली डोकं ठेवून पाहुण्या रावल्यात घालवतो. अरे काय प्रसंग अवधान असावं, हळूच सांगायचं. आरडून वरडून सांगतो म्हणले काय आकलीचा भाग आहे का? हळूच सांगायला काय झालं? मग त्याच्या लक्षात आलं आतपासून आरडून वरडून सांगायचं नाही, कसं हळूच सांगायचं. काय झालं त्या दिवशी त्या दुपारी त्याचा 20 एकर ऊस पेटला. आणि मग तो पाटला तिथं ते पाहुणे गेले नव्हते. नेमका ऊस पटला ती गाड्याने पाहिला पाटलाला माझा पाटील म्हणजे काय झालं सांग की. तुमचा 20 एकर ऊस पेटला. तिने ठेवूनच दिली. अरे मग लवकर मोठ्यानेच सांग ना. त्याने मग अशी म्हणले तुम्ही मोठ्याने सांगू नको हळूच सांग म्हणून हळूच सांग. अरे तुला काही कळतं का? कोणत्या प्रसंगात मोठ्याने बोलायचं कोणत्या प्रसंगात हळू बोलायचं काही कळायला पाहिजे. आता काय करावं त्या कामगाराला काही प्रसंग अवधानच नव्हतं. आणि मग ते 2 दिवसांनी पाटलाची सून बाळातीन झाली. त्या काळात काय असे फोन बिन नव्हते. आणि मग निरूप आला ह्या कामगाराकडं
आणि मग पाटला आता ते नुसताच पाटला पुढे येऊन उभा राहिला. मोठ्याने सांगावं तरी खवळत आहे, हळू सांगावं तरी खवळत आहे. तासभर उभा. पाटील म्हणणार तू कामाला जाय ना, इथं काय उभा करायला. म्हणजे तुम्हाला एक सांगायचं. अरे काय सांगायचंय? मोठ्याने सांगावं तरी खवळत आहे, हळू सांगावं तरी खवळत आहे. काय सांगायचंय? तुमची सुनबाई बाळातीन झाली आणि तुम्हाला नातू झाला. अरे मग पागल माणसा पेढे वाटून सांगायचं ना, पेढे वाट. मग त्याच्या ध्यानात आलं इथून पुढं काही घडलं तर पेढे वाटून सांगायचं. नेमकं सावकाराची आईच वारली. लागला कामगार, पाटील पेढे घ्या पेढे. त्याने का तुमची आई वारली, त्याने टोन आजली काही इडियन. प्रसंग अवधानाचा अभाव. प्रसंग अवधान असलं पाहिजे माणसाला. तुकाराम महाराज म्हणतात, माऊली मला प्रसंग कळायला पाहिजे होता. तुमचं वर्णन मी अशा अनुष्टुपादी छंदात वर्णन करायला पाहिजे होतं, पण मी तुमच्या बाबतीत वाकडं बोललो, म्हणजे छंदरहित बोललो. बरं आणखीन कसं बोललो? वेड बोललो. इथं वेड शब्दाचा अर्थ घ्यायचा अलंकार रहित. बोलण्यामध्ये अलंकार पाहिजे. वा, ज्यांची थाप ऐकल्यावर अख्खा मराठवाडा घुमघुमत नादत होता महाराज. ज्यांची थाप ऐकल्यावर अख्ख्या मराठवाड्याला समाधी लागत होती, असे शंकर बापू आपेगावकर. वा, ज्यांची थाप ऐकल्यानंतर अख्ख्या बीड जिल्हा थैथै नाचत होता, असे आदरणीय आपले तुमचे गुरु काय लटपटी माऊली. आदरणीय लटपटे माऊली महाराज. वा, म्हणजे याला माझं अलंकारिक वर्णन. वा, ज्यांना काकड्यातही पाहावं आणि ज्यांना कीर्तनात चाली म्हणताना पाहावं, असे आमचे आदरणीय प्रल्हाद महाराज. वा, याला अलंकारिक बोलणं म्हणायचं. ज्यांनी चाल गायली का वसंत ऋतूचं आगमन होतं, असे आमचे मुरकुटे महाराज. वा, याला म्हणायचं अलंकारिक बोलणं. बोलताना पुढच्या विषयी अलंकार वापरता आले पाहिजे. हे बघा, सोनं शोभून दिसतं का दागिना शोभून दिसतो? दागिना. हा, दागिन्यातही सोनंच आहे, पण नुसतं सोनं शोभून दिसत नाही, दागिना शोभून दिसतो. वट सावित्री पौर्णिमा आणि मग उद्या वट पौर्णिमा, पण हे पाटलाच्या काही ध्यानात आलं नाही. पाटील गेलं गावाला कुठेतरी, आणि मग पाटील 11 वाजेपर्यंत येतील म्हणून सकाळी वाट पाहिली सोनानी, पण पाटील काय आलंच नाही. मग ती गेली वाडाला. आता दागिने सगळे कपाटात, आणि मग दागिने गळ्यात नव्हते. बायांना दागिन्याचं लय मोह. वडाची पूजा करायला आलो, गावातल्या बाया म्हणायला लागल्या, कोणाची सुने? आता बायाला माहीत नव्हतं का, पण बायाला अशा लांबून रान धरत्यात मला. कोणाची सुने हो? मग दुसरी बाई म्हणली, वरल्या वाड्यातली थोरल्या पाटलाची सुने. थोरल्या पाटलाची? गळ्यात एकही डाग नाही. आता बायाने गप्प बसाव ना. बाया वाढीव बांधकाम करायला एक नंबर, गजाच्या वर चाल असती त्यांची मला. मग ती दुसरी बाई म्हणली, काय राहिलंय पाटलांकडे? काही भिशीत गेलं, काही के भिशीत गेलं म्हणले. राहिलंय नाही म्हणले. विचारतंय कोण म्हणले पाटलांना आता म्हणले. मग काय का गळ्यात फोटका म्हणे तरी. आणि हे त्या पोरीने ऐकलं. त्या पोरीला खूप वाईट वाटलं. दागिने आहेत पण कपाटात आहे. पोरगी घरी आली, नेमकं म्हातारं आलं होतं घोड्यावर. जी पोरगी तनतन काय झालं का सोनबाई? काय झालं? सगळ्या इज्जतीचा पंचनामा झाला. काय झालं? काय झालं? अहो गेले होते वडाला पुजायला, वट पौर्णिमा नाही का झालं? मग तुम्ही गेले कालच निघून, डागडागिने कपाटात गेले तर लोक सगळ्या बाया म्हणायला लागल्या, काय राहिल्या पाटला का खायला ना, खरडायला परत बेखायला लागले तर काय वगैरे नुसतंच ना असं तसं. ते पाटील लय गरम डोक्याचं होतं. ते नुसतं पाटील नाही, सुका पाटील होतं. आता जे मोबाईल बघत त्यांनाच कळत, आडाण्याला कळायचं नाही. ते पाटील असं ही होतं. कपाटाच्या वरच्या कप्प्यात सोन्याचे दागिने होते. त्यांनी चावी काढली, वरच्या नाही खालच्या कप्प्याची, आणि खालच्या कप्प्यात पिढून पार 5-5 किलो सोन्याच्या चिपा होत्या. चिपा त्यातल्या 2 चिपा काढल्या, 2 नवी उपारणे काढली, 2 उपारण्यात 2 विटा बांधल्या. एक उपारणं तिच्या पुढून गळ्यात घातलं, एक मागून. दाखव गावाला. ती म्हणली, अहो मी काय म्हैस शिवाय लोडा गाणा. मला सांगा, सोनं नाही का? 10 किलो सोनं आहे, पण सोनं शोभून दिसतं का त्याचा दागिना केल्यावर शोभून दिसत? दागिना. तसं बोलणं शोभून दिसत नाही. तुम्ही त्याच्यासाठी अलंकार वापरले पाहिजे महाराज. बोलताना असे अलंकाराचं ज्ञान महाराज हे शिकलं पाहिजे. आम्हाला गुरुकृपेने हे शिकायला भेटलं महाराज. वेगळे वेगळे अलंकार वापरता आले पाहिजे. श्लेषादी अलंकार असे खूप आहेत. उत्प्रेक्षा, श्लेष, असे अनेक अनेक. ते पाहून घ्या. आता माऊली तुमच्या बाबतीत बोलताना मला अलंकार वापरता आले नाही.
अनुष्टुपादी छंद वापरता आले नाही. मी वेडं बोललो, खूप गोड अर्थ या अभंगाचा महाराज. मी वाकडं बोललो, लेकरू आहे. मग करा क्षमा अपराध. आता वेळ संपला आपला. महाराज तुम्ही सिद्ध माऊली, एवढा माझा वाचिक अपराध तुम्ही पदरात घ्या. करा क्षमा अपराध. तुम्ही कोण आहात? महाराज. महाराज कोणालाही म्हणायचं नाही. पंढरीबा, खुशालाबा. तुम्हाला आठवत असेल 30 वर्षापूर्वी कीर्तनकाराच्या पुढं बुवा लिहायचे बघा. पंढरी बुवा, खुशाल बुवा, प्रल्हाद बुवा, माऊली बुवा. हे महाराज आता आलंय महाराज. वा, खरा महाराज पंढरपूरचा. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पांडुरंग दीनबंधू, पांडुरंग दीनबंधू, जयाचे ते नाम. आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म. आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म. माझी माऊली तो हा महाराज. ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमवल्ली प्रगट धन्य महाराज. अलंकापुरवासी साष्टांग तयासी नमन माझे. महाराज हा जन्मला मृत्युलोकी. तुकाराम महाराज. वा, तुझी उपमा नाढळे इहलोकी. भव सिंधुशी बांधिला तुझेने अनाथा कारणे. तुकयाने जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकाराम महाराज. तसे माऊली तुम्ही महाराज आहात. माऊली तीर्थयात्रेला काशीला गेल्या. लगा इथं फोटोच नाहीत. हा, हे फोटो लागतोय मला. माऊली तीर्थयात्रेला काशीला गेले. तीर्थयात्रा करता करता नामदेव महाराज, सावता महाराज, तेरडोकीचे गोरोबा काका, परळी वैजनाथचे जगन्मित्र नागा, हे सगळे तीर्थावळीत वर्णन बरं का यांचं सगळ्याचं. ही सगळी मंडळी तीर्थयात्रा करता करता कुठं गेली? काशीला. काय सांगावा, काशी विश्वनाथाला असा आनंद झाला. अरे माझी माऊली आली. काय आनंद झाला. काशी विश्वनाथ ताट दिशी उठले. थेट रामवेशी पशी गेले. काशीला रामवेश आहे. त्या वेशी पशी गेले. माऊलीचा हात धरला. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरे विश्वनाथ. आईशे बोलत चालत दोघे आले. आणि मग ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई. नामा म्हणे सोडाबाई. ज्ञानदेव सर्वा ठाई. वा, ज्ञानोबराय आले. त्या गावात मुद्गराचार्य नावाचे एक ऋषी होते. आणि त्या मुद्गराचार्यांनी खूप मोठा यज्ञ केला आणि हजारो ब्राह्मण यज्ञाला आले. पण या ब्राह्मणामध्ये यज्ञाचा अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा? अग्रपूजा म्हणतात त्याला. प्रथम पूजा कोणाची करायची याच्यावर वाद झाला. मग सगळे ब्राह्मण दोन थोपटून उभा राहिले. अहम प्रथम हा. अहम मी एकवेदी आहे गप. मी द्विवेदी गप. मी त्रिवेदी. मी चतुर्वेदी. आणि मग सगळ्यात तडाखात महाराज सगळे असे हळद लावूनच बसले. अहम प्रथम हा. अहम प्रथमा. मला पहिला मान. मला पहिला मान. मुद्गराचार्याच्या लक्षात आला तर हे तिकीट वाट पाहून लय घोटाळा झालाय. आणि फार आरडा वारडा. आणि कोणी रडत आहे, कोणी कडत आहे. निष्ठावानाला डावानं नसा डासा रडत आहे. कोणी शिव्या घालते. तुम्ही 2-3 दिवस बातम्या पाहिल्या आहेत त्यांना. अरा मी तर म्हणतो खरं सांगू का, शासनाने ना निवडणुका बंद करावा आणि अभ्यासक्रम काढावा. अख्ख्या गावात ज्याचा 1 नंबर ते नगरसेवक, हो 2 नंबर ते स्वीकृत नगरसेवक. असे जर अभ्यासक्रम काढा ना 10च वर्षात भारत
जगात महासत्ता होईल महाराज. जगात अभ्यासक्रम काढला पाहिजे महाराज. टाळ्या कुठं वाजित आहेत का? बामट्यांना कारभार करायचा आहे ना. असं अभ्यासू माणसं पुढं आली पाहिजे महाराज. असंही अभ्यासू जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत भारताचं कल्याण होणार नाही महाराज. कधी ध्यानात धरा हे. तुम्ही माझं वाक्य याच्यात निवडणुकाच बंद करून टाकल्या पाहिजे महाराज. एका गावात निवडणुका सप्त्यावर आल्यात आता. लय अवघडे हे कारभारी सगळं ना राजकारणातलं सप्त्यात शिरली. लय अवघड होऊन बसलंय. एका गावात सासूला सून विरोधात उभी होती. इकडं आईने इकडं बायको उभी. यांनी मत कोणाला द्यावं? आईला द्यावं का बायकोला? खरं सांगा कोणाला दिलं असेल? याची बायको बी उभी होती एका पार्टीकडून, याची आई एका पार्टीकडून. ह्या गड्याने आईला मत द्यावं का बाईला? खरं सांगा कोणाला मत दिलं असेल त्याने? काय आत्मविश्वास आहे तुमचा? मी काय मानलं पाहिजे तुम्हाला. असे श्रोते मला आजच भेटले. असो असं काय कॉन्फिडन्स आहे महाराज. मानलं पाहिजे. ऐका मी जरा विनोदी गडी आहे. ऐका माऊली, असा जर घोटाळा होत असेल त्यापेक्षा शासनाने हे निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. असो ऐका, यज्ञाचा अग्रपूजेचा मान द्यायचा कोणाला? मुद्गराचार्य म्हणे हो कोणी डोकं लावू नका. हे जारे ती हत्तीन धरून आणून, एक हत्तीन होती यज्ञाच्या शोभायात्रेला आणली होती. हत्तीन आणली आणि हत्तीनीच्या हातात तुळशीची माळा दिली. माई आता याच्यात जो योग्य असेल त्याला तू ही माळा घाल. मग सगळे ब्राह्मण अगदी कासोटा आवरून जानवं सावरून शेंडीला गाठण बांधून अगदी सगळे अशी तटच उभी, रागिणीच उभी. हत्तीन चालली, माहुताने हत्तीन धरली, सगळ्या हत्तीने घेऊन चालला. ह्या रांगीचे सगळे ब्राह्मण उभे, एकाच्याही गळ्यात घातली नाही. 4 वेद पाठ असलेली कोणाच्याच नाही. इकडून निघाली, इकडच्याच्या लक्षात तिकडल्याच्या घातले नाही. म्हणजे आपले बी निघालायचे. मग काही नाही काय केलं, माळीत डोकं घातलं महाराज. गावगाव पायाळू कमी आणि डोकाळूच लय ज्याला. काही नाही, त्या माळीत डोकं घातलं. हत्तीने लाथळून लावलं. कोणालाच माळ घातली नाही. हत्तीने अशी दुडू पळत निघाले तिथून. ज्ञानोबराय, सावता महाराज, नामदेवराय, आमचे परळी वैजनाथचे जगन्मित्र नागा, राका, बंका, वंका, गोरोबा काका, सगळी मंडळी येत होती. अशी हत्तीन दुडू पळत गेली आणि माऊलीला पाहिलं. ती यज्ञाची अग्रपूजेची माळ माऊलीच्या गळ्यात घातली महाराज. वा, एकच जय जयकार घाला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या जय जयकार. एक टाळी पडली महाराज. आता तो हे पडत या घातन खोडी काढी ती पंडित. आता ह्या गड्यांना लय राग आला. मागू काना मागून आली आणि तिखट झाली. खरी अशी म्हण नाही हा, खरी म्हण अशी आहे, पाना मागून आली आणि तिखट झाली. मिरचीला आधी पानं येतात का? मिरच्या पानं. आणि मिरची कुठं कधी येते? पाना मागून आली आणि तिखट झाली अशी म्हणे. बरेच म्हणते तर काना मागू, काना खाली वाजवली पाहिजे. म्हणी सुद्धा शुद्ध पाठ नाही म्हणजे काय, अभंग तर नाहीत पण म्हणी तरी नीट पाठ करायला का? असो. आणि ते ब्राह्मण गडी गप बसणार. कोण आहे हे? कोणाच्या गळ्यात माळ घातली? कोण आहे? म्हणले हे यजुर्वेदी ज्ञानोबर आहे. म्हणे ज्ञानदेव यजुर्वेदी, वाक्स्नेहे वाक्बुद्धी परापश्यंती मध्यमे वैखरा समाधी त्या मंत्रोक्त दिली असं वर्णन आहे. कोणाचा मुलगा आहे हा? म्हणले आळंदीचे विठ्ठलपंत. तो संन्याशाचा मुलगा, पतित आहे, पतित आहे. आता काय करावा? आणि माऊलीचा धिक्कार करायला लागले. तेवढ्यात काशी विश्वनाथाने आकाशवाणी सांगितलं, गप्प बसा. या त्रैलोक्यात ज्ञानोबराय इतकं शुद्ध जीवन आणि पवित्र जीवन या त्रैलोक्यात दुसरं कोणीच नाही. म्हणून या अग्रपूजेचे मानकरी माऊली. वा. आणि मग काशी विश्वनाथाने सांगितलं. मग सगळे गडी गप झाले. वरूनच फोन आला, अमित शहाचा, दाट बोल नका. आणि मग गप बसले सगळे. असं असो. आणि मग मुद्गराचार्यांनी अग्रपूजेचा मान माऊलीला दिला. आणि नसता माऊलीला दिला नाही, मोत्याचा तुरा माऊलीच्या पगडीवर खोसला. ते बघा, म्हणजे पाहिलं ना, आता तिथं पगडी नाही, इथं बी पगडी नाही, इथं मागही पगडी नाही, तिथं पगडी बघा. माऊलीला पगडी आणि पगडीवर जो मोत्याचा तुरा आहे ना, हा ते बघा यांच्याकडे. ह्या पगडी तिकडे दे रे बाळा. हे बघा हा फोटो आहे, याच्यात बघा माऊलीच्या पगडीवर तुरा दिसतोय का? असं हे बघा. आणि आपल्या मोबाईल ओपन केला का हा फोटो दिसला पाहिजे. काहीचा मोबाईल ओपन केला का बायकोचा फोटो ठोन काय का वांग कळत नाही तुम्हाला.
तुला काय आगली बिगली आहेत का नाही का या आपल्या मोबाईल उघडला का माऊलीचं दर्शन झालं पाहिजे. पांडुरंगाचं आपली रिंगटोन कशी पाहिजे. पंडित भीमसेन जोशीचा अभंग पाहिजे. दाता पंढरीशी वा माझे माहेर असो वा. पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांची रिंगटोन पाहिजे. काल आमच्या गाडीत एक बसलं, पुढं बसलं शिवाय, आणि त्याला फोन आला आणि रिंगटोन हाताला धरलं. या ड्रायव्हरला म्हणलं हाताला धरून खाली गाडी आला म्हणलं पाहिजे. ले गिन्यान गेलेली आमच्या गाडीत येई जवळचाच वाफा क्वार्टर राहिला. टावर खालीच रेंज नाही काय बोलायचं. लय अवघड हो. महाराज सिद्ध, माऊली सिद्ध आहे. साधन करून सिद्ध होतो त्याला साधक सिद्ध बनायचं. पण साधना वाचून ज्याला ज्ञान होतं तैसी दशेची वाट न पाहता वैशी आणि वैशेची आगावान येता बाळपणीच सर्वज्ञता वरीतया ते उपजताची ज्ञानी हे वरमजा. ते माऊली गेले काशीतून दिल्लीला. दिल्लीला गेल्यावर तिथं होता बादशाह. ते बावळाटच लोक. आणि मग तिथं नामदेव महाराजाचं कीर्तन, ज्ञानोबरायचं कीर्तन, आणि खूप मोठा हिंदू धर्माचा प्रचार. आणि आता ते कोणीतरी लावालावी केले. बादशाह म्हणला इथे ये रे जवळचा वाफा क्वार्टर राहिला म्हणले. आपल्या दिल्लीत येऊन हिंदू धर्माचा प्रचार. मग जे बादशाह आला आणि कोण नामदेव महाराज आणि कोण ज्ञानोबराय. कीर्तनातच गाय कापली महाराज. गाय वासरू मारला. तुम्ही खरंच परमार्थिक असतान गाय वासरू जिवंत करा. नामदेव महाराज म्हणजे 3 दिवस द्या. मग 3 दिवस भजन, 3 दिवसांनी मग 3 दिवस नामदेव महाराज देवाला रोज आळवायचे. पांडुरंगा अरे तू माझ्यासाठी औंड्याचं देऊळ फिरवलं, नैवेद्य जेवला, दूध पिला, या माऊलीसाठी भिंत ओढली, आणि आज कुठं गेला. अशा अडचणीच्या वेळी तू नाही. मग हे व्हायचं कसं. खूप प्रार्थना केली. 3 दिवस, 3रा दिवस मावळला. गाय वासरं जिवंत झालं नाही. 4थ्या दिवशी आता यांची सगळ्याची कत्तल करायची. कोणी ठरवलं. बादशाने ठरवलं. कसले साधून पेदून कसले काय वगैरे काहीतरी बावळाट दिसतात म्हणले. बादशाने ठरवलं कत्तल करायची. 4थ्या दिवशी पहाटे पांडुरंग स्वप्नात आले नामदेवान महाराजाच्या. नामदेव महाराज म्हणले पांडुरंगा अरे इतकं ताणीत येत का. पांडुरंग म्हणले तुम्ही कशाला म्हणले 3 दिवस. तुम्ही का नाही म्हणले आत्ता उठवतो. लगेच उठावला असतं. मग आता उघडा दृष्टी. आणि मग ज्ञानोबरायांनी नामदेव महाराजांनी दृष्टी उघडली. गाय आणि वासुर जिवंत. तिथं बादशाह स्वतः आला होता. अकबरे गाय वत्स मारियले, अकबरे गाय वत्स मारियले, अकबरे गाय वत्स मारियले, अकबरे गाय वत्स मारियले, कीर्तनी उठविले नामदेवे, कीर्तनी उठविले नामदेवे, कीर्तनी उठविले नामदेवे. गाय वासरू मेरलेलं नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. पहाट कीर्तन चालू झालं होतं. आणि कीर्तनात गाय वासरू उठलं. आणि मग सगळे हिंदू सरदार होते ना काही दरबारात. हिंदू सरदारांनी सांगितलं बादशाह इथं जरी अकबर शब्द असला ना तरी अकबराचा काळ हा 1500च्या काळातला आहे. माऊलीचा काळ 1200चा. मी अकबर शब्दाचा अर्थ घ्यायचा अल्लाउद्दीन खिलजी. ही इतिहासाची बी थोडी माहिती पाहिजे कारण अल्लाउद्दीन खिलजीचा आणि माऊलीचा समकाल आहे. आणि मग अकबरे गाय वत्स मारियले, कीर्तनी उठविले नामदेवे. नामदेव महाराजांनी ते उठवलं. आणि मग सगळे हिंदू सरदार होते. ते म्हणले बादशाह शरण जा. त्याला नाही उठवलं हे ठीक आहे, शरण नाही जाता येणार, आमच्या धर्मात बसत नाही. तो निघून गेला. ज्ञानोबराय सिद्ध येतं. मग ज्ञानोबरायने पांडुरंगाला सांगितलं देवा जरा याला जरा दाखव जरा झलक. देवाने लीला अशी केली. त्याच्या बायकांचा जो जनान खाना होता त्याला 700-800 बायका, त्यांच्यात लय दाट पिर राहती महाराज असं आहे. आणि मग आणि मग काय विचारा लय दाट पिर 700-800 बायका. देवाने लीला अशी केली त्याच्या बायकांचं जनान खाना. तिथं असे किंग कोबरा महाराज, किंग कोबरा नाग लय मोठा राहतो महाराज. असा कोबरा नाग भले 700-800 नाग सोडे एका बाईला धरून एक. आणि ते नागांना सांगितलं चावायचं नाही फक्त धावायचं. आणि मग ते नाग त्या बायांच्या मागं लागले महाराज. फुस त्याचा आवाज लय मोठा राहतो महाराज. जे नाग धावायला ज्या बाया वरडायच्या हुई मा हुई अम्मा या खुदा या पर्वतिकार टन टना टन 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 टारा. नुसत्या उड्या हाणायला लागल्या. तुम्ही का असले मला काही कळलं नाही. नुसत्या बाया उड्या हाणायच्या महाराज. आणि मग दरबारात जे हिंदू सरदार होते सांगितलं अल्लाउद्दीन
हे माऊलीला नमलं पाहिजे. हे सिद्ध योगी येतं. हे कोण येतं? तुझ्या चष्म्याने यांची उंची कळणार नाही तुला. आणि मग सुवर्ण मुद्राची ताटच्या ताटं भरली, रौप्य मुद्राची ताटच्या ताटं भरली. यांना शरण आले. वा महाराज तुम्ही सिद्ध. तुकाराम महाराज म्हणतात हा विचार मी करायला पाहिजे होता. नाही विचारेला अधिकार मी आपला आजच्या चाली आपण उद्या म्हणू, गोळून म्हणू. नाही विचारेला अधिकार मी आपला. माऊली पुढच्या व्यक्तीचा अधिकार, पुढच्या व्यक्तीचं तप त्याच्या वयावर, त्याच्या जातीवर, त्याच्या याच्यावर ठरत नाही, त्याच्या राहणीमानावर, त्याच्या त्या विचाराच्या उंचीवर ठरतं. माऊली हा विचार मी करायला पाहिजे होता, पण मी केला नाही. पण जरी केला नसेल आणि बोललो असेल तरी आता तू का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा. किंकर तुकोबाला तुमच्या पायाजवळ जागा द्या. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. विषय संपला. हे प्रकरण मुरकुटे महाराज धरणेकरी प्रकरणात येतं. हे धरणेकरी 1-2 मिनिटात सांगतो, वेळ झाला, वेळ आपला संपलाय. आपल्या बीडचा एक ब्राह्मण देशपांडे, बीड परगण्याचा, त्याचं वय झालं जवळ 85-90च्या घरात आला. मग त्याला काय सुचलं, आपण भागवताचार्य झालं पाहिजे. कितव्या वर्षी? 90व्या वर्षी. नाही का फाटकाव धरून, हा 90व्या वर्षी कुठं भागवताचार्य होता तो का? आणि मग आपल्याला भागवताचार्य व्हायचं, रामायणाचार्य बा. एका रामायणाचे 5 लाख भेटत मग काय. आणि मग त्याला ते धोरण, त्याचं धोरणाचं वेगळं. आपल्याला शास्त्र कळालं पाहिजे. मला त्याला ज्ञान हवं होतं आणि धन हवं होतं. आता 90व्या वर्षी ज्ञानाचाही काय फायदा नाही माऊली, धनाचाही काय. साचवणी मर्य धन लावी पोराची भांडण. काय ते धनाचा तरी काय फायदा, ज्ञानाचा तरी काय फायदा. आता 90व्या वर्षी रामायणाचार्य झाला आणि तो बीडचा, आणि त्याला जर तारीख आली कुठली गडचिरोलीची, कोण्या एसटी, त्याला एसटीच्या पाट्या तरी दिसत्यान का? गडचिरोलीत एसटी म्हणून बसायचं आणि ती एसटी जायची कोल्हापूरला. असं पाट्या तरी दिसल्या पाहिजे ना. मग करायचं काय? त्यांनी अनुष्ठान मांडलं पंढरपूरला. पांडुरंगाच्या लक्षात आलं याला हे देण्यात लायकीचं नाही. हे बाबा तू आळंदीला जा. मग ते आळंदीला आला आणि मग तामस अनुष्ठान मांडिले त्याने. उपवासी राहतं न सेवितान्न 6 महिने षण्मास लोटता साचार. दृष्टांती सांगे ज्ञानेश्वर. 6 महिन्याने माऊलीने सांगितलं, बाबड्या सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे, देहूचं कोर्ट चालू आहे. तू देहूला जा, तुला तिथं ज्ञानही भेटल, धनही भेटल. मग तो निघाला. पुढं प्रसंग असा झाला, एक अहमदाबादचा सावकार होता. मग त्याने माऊलीला एक नवस केला, माऊली एवढा जर माझा नवस काढायला गेला तर मी तुमचा नवस उतराही होईल. आणि माऊली त्याला प्रसन्न झाले. त्याचं खूप मोठं काम झालं महाराज. इतका माऊलीवर त्याचं प्रेम, जसं आपल्या निर्गुण महाराजाचं तसं त्याचं माऊलीवर खूप प्रेम. आणि मग त्याने 1 लाख रुपयाचे जड जवाहीर आणले. एक मोठं नारळ आणलं, नारळ कोरलं आणि त्या नारळात हिरे, माणिक, मोती, पाचो आणि सोन्याच्या कांबी घातल्या. अहमदाबादेत सावकार, त्याने उपासीला ज्ञानेश्वर 1,00,000 रुपयाचे जड जवाहीर समाधीवर वाहीन. ती बघा ती समाधी. माझ्या अंगावर काटा येतोय सांगताना महाराज. माऊली तुम्ही माझ्या नवसाला पावले, मी कसा उतराई हो. आणि मग 1 लाख रुपयाचे जड, माझ्या अंगावर काटा आला तरवर महाराज. माऊलीचं लय दरबार कडक आहे महाराज. 1 लाख रुपयाचे जड जवाहीर त्यांनी त्या नारळात घातले. नारळ एकदम बाहेरून पॅक केला, कोणाला कळलं नाही पाहिजे. तो नारळ आणून मांडला, तो जड नारळ. आता गुरव पूजेला पहिले पुजारी ब्राह्मण नव्हते, गुरवच होते. गुरवानी तिथं शिदवंशी नारळ पडली होती. ती नारळ उचलायचं, तिला नारळात टाकून, हाय जरा जडी तिला टाकून अहमदाबादच्या सावकार गेला निघून. त्या दिवशी तो गुरव झोपला का माऊली स्वप्नात आली, गुरवा ते जड नारळ आहे ना, उद्या तुकाराम महाराज येणार आहेत आळंदीला, तेवढं त्यांना दे. आता त्याला म्हटलं नारळ जड आहे पण का द्यायचं? माऊलीने सांगितलंय नारळालाही म्हणले कुठे ना, कोणतं तर कोणतं देऊ म्हणले. द्यायचं ते मोठं तर मोठं. दुसऱ्या दिवशी म्हणजे ते धन त्या गुरवाच्या सुद्धा भाग्यात नव्हतं. 1 लाख रुपयाचे त्याच्यात हिरे, माणिक, मोती, पाचं सोनं नाणं होतं. नेमके तुकाराम महाराज दर्शनाला दुसऱ्या दिवशी आले. मग ते महाराज थांबा, काय रात्री माऊलीने स्वप्नात येऊन सांगितलं, ह्या 200 नारळात एक जड नारळ आहे, ते खालच्या अहमदाबादच्या सावकाराने ठेवलंय, आणलं असेल कोकणातून, जरा चांगल्या जातवान नारळाचं असेल, जडजुड आहे, तर तुम्हाला द्यायला सांगितलं. आता काय माऊलीने कसं, बरं ठीक आहे द्या. आणि तो नारळ तुकाराम महाराजाकडे दिला. तुकाराम महाराज ते नारळ घेऊन ज्या दिवशी देऊला आले, त्याच दिवशी बीडचा देशपांडे ब्राह्मण
त्यांना भेटायला तुकोबा मला माऊलीने पाठवलंय. काय म्हणणं आहे, मला ज्ञान हवंय आणि धन हवंय, तर तुम्ही मला ज्ञान द्या आणि धन द्या. मग तुकाराम महाराजांनी पहिलं पांडुरंगाला विनंती केली, देवा हे कसलेलं हे गाबाळा आमच्याकडे पाठिलं. मग पांडुरंगाच्या विनंतीचे 2 अभंग आहेत, श्री पंढरीशा पतित पतित पावना आणि आगाये उदारा आगा विश्वंभरा. आणि मग 3रा अभंग आहे, पांडुरंगा कशाला आमच्याकडे पाठवलं, तुका नवे दास करा परिहार. हे सगळं धरणेकरी प्रकरण आहे बरं काय, हे सगळे धरणेकरी प्रकरणातले अभंग आहेत. मी एवढा मोठा लागून गेलो का तुम्ही फेट बीडचा माणूस माझ्याकडे पाठवला, ही कशाला. तुका म्हणे का उपाधी वाढविली कृपानिधी. बर. आणि मग त्या ब्राह्मणाला विचार, तुला काय पाहिजे, म्हणजे धन. काय पाहिजे, ज्ञान. असा बामण साठकावला तुकाराम महाराजांनी. कशाला पाहिजे रे, वय झाले 90 आणि ज्ञान पाहिजे. रामायणाचार्य व्हायचं काय, 5 लाखाला कथा करायची का तुला. नको काही पडो ग्रंथाची बरी शीघ्रवत करी ह्याची आहे. त्याच्यातच आलंय. अरे देवाची चाडे आळवावे देवा. अरे भजन करायचे दिवस आले, कुठे निघाला रामायणाचार्य भागवताचार्य व्हायला. बस घाले असा साठकावला तुकाराम महाराजांनी. देवाच्या चाडे आळवावे देवा ओस देवा पाडून या निघाला ज्ञान मिळवायला. अरे साधने घाली ती काळाची मुखी गर्भवास शिकी न चुकती रोकडी पातली अंग संगे जरा सगळ्या गावऱ्या नदीत गेल्या निघाला ज्ञान मिळवायला. असा साठकावला तुकाराम महाराजांनी. मी सांगतो ते कर. काय आता भजन कर. आता माऊलीने पाठवलाय, आता माऊलीचं ऐकावं लागेल. पहिलं त्याला सांगितलं, बाबड्या तुला माऊलीने पाठवलं हो, आणि तू तिथून आला कशासाठी, ज्ञानासाठी. अरे तिथं काय ज्ञाने काय ज्ञान सोडवूने मज पाठविले तेरे पाठविले तेरे पाठविले ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. हा अभंग धरणेकरी प्रकरणातला आहे. आणि धनासाठी इथं आला. तिथं धनाला काय कमतरता आहे, जयाची द्वारी सोन्याचा. अरे तिथं धनही लागण एवढं पडे, ज्ञानही लागण एवढं पुढे. इथं आला असा साठकावला तुकाराम महाराजांनी. आता माऊलीने पाठवलाय, मग याला काही ज्ञान दिलं पाहिजे. मग तुकाराम महाराजांनी त्याला 11 अभंग लिहून दिले. आणि अभंग दिले आणि नारळ दिला. कोणता नारळ, तो अहमदाबादच्या. म्हणजे तुकाराम महाराजांनी त्याला धन बी दिलं बरं का, आणि त्याला ज्ञान दिलं. बाबा रे एवढे 11 अभंग वाच. या 11 अभंगाने तुला 4 वेद 6 शास्त्राने 18 पुराणाचं ज्ञान हे तुकोबराचा शब्द आहे. आणि हे नारळ घे, तुला धनही प्राप्त होईल. पण सर्प विंचू दिसेन धन आभाग्या कोळसे नियमचे. त्याने ती अभंग पाहिले. तुकोबा मला संस्कृतातलं ज्ञान हवं होतं. हे प्राकृत अभंग कशासाठी दिले, नको तुमचे अभंग मला. आणि ते अभंग तिथंच टाकले. आणि धन बाबा हे घे नारळ. नुसता नारळ काय देताय, पाकिट नाही दिलं खाली. नुसता नारळही नको, त्याने नारळही तिथं टाकला. काय हो, हे बीडच्या वाट्याला पहिल्यापासून हेच आलेलं, त्याची चुकच नाही. तुम्ही बरे परभणी तिथं, त्याला ते ज्ञानही नाही भेटलं, धनही नाही भेटलं. तो निघून गेला. तुकाराम महाराज म्हणले, माऊली तुम्ही येथे पाठविला धरणेकरी, त्याची झाली परी ऐका ते. हा देवाचे प्रसाद 11 अभंग मी 11 अभंग लिहून दिलो. आणि महाफळ त्याग करून गेला. काय बोलायचंय माऊली. मग आता प्रसंग असा पडला, हे 11 अभंग द्यायचे कोणाला आणि नारळ कोणाला द्यायचा. नेमका तो गेला का कोंड भट नावाचा एक ब्राह्मण आला. अक्षर शिकला नव्हता, पण तुकाराम महाराजांवर त्याची खूप श्रद्धा. ब्राह्मण तुकाराम महाराजाचं दर्शन. कोंडवा बस पुढं, हे घ्या बघ, मी पुढं म्हणतो तू वाच. महाराज मला वाचता येत नाही, हेच आता तुझं घालवायचे, दारिद्र्यच घालवतो तुझं. आणि तुकाराम महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. आणि तुकाराम महाराज पुढं म्हटले, त्याने ते 11 अभंग मागं म्हटला. त्याला 4 वेद
6 शास्त्र 11 पुराणाचं ज्ञान असं ज्ञान झालं. त्या 11 अभंगाने ती तसाच उठला थेट पुण्यात. छत्रपती शिवाजी महाराजाचा दरबार भरलेला आणि रामेश्वर शास्त्रीचं प्रवचन चाललेलं. तो खाली बसला आणि जे रामेश्वर शास्त्रीला खालून आडावलंय त्यांनी भलतंच आडवलं. ते म्हणले कोंडबा तू तर अक्षर शिकला नव्हता आणि एवढी तयारी कशी. त्याने सांगितलं हा सगळा प्रसाद माझ्या तुकोबराच्या 11 अभंगाचा आहे म्हणले. हे धन्य तुकोबा समर्थ तिने केला पुरुषार्थ. आणि मग रामेश्वर शास्त्री खाली उतरले तू बस. आणि असं प्रवचन केलं त्याने. रामेश्वर शास्त्री छत्रपतींना म्हणले छत्रपती ही जी आज तुम्ही शाल आणलेली माझ्यासाठी नवरत्नाची ही शाल मला देऊ नका माझ्यापेक्षा हा विद्वान झालाय. आणि रामेश्वर शास्त्री म्हणले खरंच तुकोबारायचा अधिकार काही वेगळा आहे. आडाणी माणसाने एवढं ज्ञान दिलं. तुकाराम महाराजांनी ते अभंग कोण वाटायला दिले. असं तुम्हाला ते प्रश्न एक मनात आला असेल बघा काय त्या नारळाचं काय झालं. लबाडाचे तुम्ही तसे असो तुमचं त्या अभंगाचं काय असो त्या नारळाचं काय झालं. कुशाला आबा हे काय अवघडाचे सगळं लोकांचं पैशावरच ध्यान. मग तुकाराम महाराजांनी तो नारळ फोडला तर त्या नारळात 1,00,000 रुपयाचे जड जवाहीर निघाले. आता आपले गोविंद महाराज केंद्रे त्यांचं गाव इथंच कुठेतरी डोंगर पिंपळा आहे बघा आंबेजोगाईची वरी. आंबेजोगाई. गोविंद महाराजांनी ज्ञानेश्वरी मंदिर बांधलंय. तुम्ही त्या मंदिरावर जा वर चढा मंदिर पहा तिथं मदत करा. खूप चांगली व्यक्ती ती त्यांना आपण मदत केली पाहिजे. विष्णू महाराज ते विष्णुबान मी एकाच पाठवलं होतो. आणि मग तिथं गेल्यावर तुम्हाला कळलं की इंद्रायणी ना नीट समाधीवर येते महाराज. हा इंद्रायणी दक्षिण वाहिनी पण कुठून समाधीपासून वळती. इंद्रायणी दक्षिण वाहिनी भागीरथी मन कर्णिका दोन्ही या मिळाल्या त्रिसंगमी पुण्यभूमी तुझे ये दक्षिण वाहिनीशी स्नान घडता अहर्निशी. इंद्रायणी नीट समाधीवर येते. तुकाराम महाराज म्हणायचे ही योग्याची समाधी. इंद्रायणीला खूप ओघ आहे. ओघाने एक दिवस ही समाधी वाहून जाईल. तुकाराम महाराजाचा जीव असा बारीक व्हायचा. इथं काहीतरी बांधकाम झालं पाहिजे जेणेकरून पाण्याला दाद दिली पाहिजे. पण पैसे कुठे. तो नारळ फोडला आणि त्याच्यात 1,00,000 रुपये निघाले. ज्ञानोबरायचं पहिलं मंदिर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बांधलं. विसरायचं नाही महाराज. आमच्या नेवाशाचे एक अध्यक्ष झाले होते. जसे आज आलते ना तुमच्याकडे तुमचं भाग्य आज योगी निरंजन आलते ना तर 2007ला का काय आता मला कालावधी आठवायचं नाही. ज्ञानेश्वर पिंपळे साहेब ते ज्यावेळेस संस्थांचे अध्यक्ष झाले मग त्यांनी औरंगाबाद गॅजेट आता त्याला संभाजीनगर म्हणतात 2007पर्यंत ते औरंगाबादच होतं. आणि मोदी नसते तर ते औरंगाबादच राहिलं असतं. आणि मग ते हे बघ 2007ला त्यांनी ते गॅजेट तपासलं आणि त्या गॅजेटमध्ये हे मंदिर तुकाराम महाराजांनी बांधलं ही नोंद इंग्रजांनी करून ठेवलेली. महाराज इंग्रजांनी लिहून ठेवलेलं. मग त्यांनी ती नोंद काढली आणि माऊलीच्या मंदिरात लावली. पंढरी मुरकुटे महाराज आपण मंदिरात दर्शनाला गेलो का बघा उजव्या हाताला खुशालाबा उजव्या हाताला ती नोंद लावलेली. हे मंदिर तुकाराम महाराजांनी बांधलं. म्हणजे पैसेही मार्गी लावले आणि अभंगही मार्गी लावले. त्याच अभंगातला आजचा अभंग आहे बोललेले लेकुरे त्यात माऊलींविषयी तुकाराम महाराज हे विज्ञापना करतात. विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आमंत्रण असं की चालू वर्षामध्ये ज्ञानोबरायाला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात. चालू वर्षामध्ये सावता महाराजाला अवताराला येऊन 775 वर्ष पूर्ण होतात. माऊलीपेक्षा सावता महाराज 25 वर्षानं वडील आहेत. बर आणि नामदेव महाराज आणि संत जनाबाई महाराज यांना समाधी घेऊन 675 वर्ष. तुम्ही गंगाखेड तालुका आहे तुमचा जनाबाई आपल्या तालुक्यातल्या विसरायचं नाही. बर संत जनाबाई आणि संत नामदेव महाराजांना समाधी घेऊन बरोबर 675 वर्ष पूर्ण होतात. तपोनिधी नारायण महाराज देहूकर ज्यांनी पालखी सोहळा काढला. आज आपण जे पालखी सोहळ्यात चालतोत ना हा पहिला संयुक्तिक पालखी सोहळा होता. ज्ञानोबराय तुकोबराय एकत्र चालायचे आणि त्या पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज देहूकर तुकोबरायचे धाकले चिरंजीव
त्यांना यावर्षी 375 वर्ष पूर्ण होतात. तुकोबरायचं 375 सरत सरत आता आलेलं आहे. आणि नाथांचे गुरु जनार्दन पंत, आपण जे आरतीत म्हणतो तर रामा जनार्दनी एका जनार्दनी, ते जनार्दन पंत ते आपल्या देवगिरीला किल्लेदार होते. जनार्दन पंत देशपांडे 40 गाव, गावाचं नाव आहे बहाळ, 40 गाव तालुक्यात आहे. तर त्यांनाही यावर्षी समाधी घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात. या सगळ्या मुहूर्ताला डोळ्यापुढे ठेवून येत्या 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान लातूरला आपल्या अख्ख्या मराठवाड्याच्या वतीने लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्सव संपन्न होतोय. तुमच्या कानावर ह्या बातम्या आलेल्या आहेत. गंगाखेड आपल्या जनाबाईंचा तालुका आहे आणि म्हणून सगळ्या गंगाखेडवासियांना विनंती आहे की आपण आपल्या जनाबाईंचा जर उत्सव लातूरला होत असेल तर आपण माघं राहता कामा नये. आपण सगळ्यांनी दुडू आलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी 21 फेब्रुवारीला मुक्कामी कुठे यायचं? लातूरला. आणि तिथं खंडापूरला कृषी उत्पन्न बाजार समिती, तिथे MIDC कृषी उत्पन्न बाजार समिती पटांगण आहे. पटांगण बी खूप 300-400 एकर आहे महाराज, घालेलं पटांगण, मोकळं पटांगण. आणि म्हणून त्या पटांगणात हा उत्सव आहे, तर आपण त्याचा लाभ घ्या अशी सगळ्याला विनंती. पहिलं आमंत्रण लातूरचं, पण तो उत्सव अजून 2 महिन्यांनी. त्याच्या आधी एक उत्सव आहे बरोबर आज 20 दिवसाला भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याला, जिथं गाथा लिहिला तिथंच उत्सव आहे. म्हणून एका अभंगाला 1 वाचक, असे 5000 वाचकांचं पारायण आहे. आणि माऊलींना 750 वर्ष पूर्ण होतात म्हणून एका ओवीला 1 वाचक, असं 9032 वाचकांचं पारायण आहे. माझी सगळी विनंती तुम्हाला अशी आहे की माऊलींचं असं पारायण पहिल्यांदा होतं आहे आणि ते हे भंडाऱ्या डोंगरावर. काय डोंगर आहे, आता काय सांगावं, काय डोंगर, काय झाडी, काय असो असो असो, विस्तार नको. आणि म्हणून सर्वाला विनंती आहे 22 जानेवारीला मुक्कामी या भंडाऱ्या डोंगरावर. आपल्या सरकारने तुम्हाला काही लोकांना हाफ तिकीटं केले तर 75च्या पुढची फोकाट आहेत महाराज. तर माझी विनंती ST धरायची आपल्या इथून आणि थेट भंडाऱ्या डोंगरावर यायचं. महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय. तुम्ही जर ओंडेगावकर पारायणाला आले आणि तुम्ही सगळे जर पारायणाला आले तर ज्ञानोबरायला खूप आनंद होईल. गेली 50 वर्ष माझ्या मावंद तुम्ही करतात आणि माझ्या एका ओवीला 1 वाचक आणि खूप सुंदर पारायण भंडाऱ्या डोंगरावर होतोय. आणि तुम्ही जर आले तर माऊली असे समाधीतून डोलतील. म्हणून वेळ काढा. सध्या कामाची थोडी शिथिलता आहे, अजून हरभरे काढायला आलेले नाहीत आणि म्हणून थोडीशी शिथिलता आहे. तर 22 जानेवारीला मुक्कामी या आणि 23 जानेवारीपासून खूप सुंदर उत्सव आहे. 15,000 वाचक म्हणजे 9,000 ज्ञानेश्वरीचे आणि 5,000 गाथ्याचे. 2 मंडप आहेत, एका मंडपात गाथा पारायण, एका मंडपात ज्ञानेश्वरी पारायण. 15,000 वाचक, रोज 1,000 टाळकरी, 50 पखवाज. कीर्तनाला पहिल्या दिवशी 50,000 लोकांचं नियोजन आहे. आणि काल्याच्या आदल्या दिवशी मुळशी तालुक्याची 2 लाख भाविकांना 5 लाख पुरणपोळी महाराज, असं नियोजन आहे महाराज. स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते उत्सवाला येऊ राहिलेत. खूप मोठं नियोजन आहे. तर माझी विनंती आहे भंडाऱ्या डोंगरावर असं पारायण परत घडणार नाही. आणि तिथं या देहूचं दर्शन होईल, आळंदीचं दर्शन होईल. भंडाऱ्या डोंगरावर खूप लाभ आणि जवळजवळ 1,500 गावच्या भाकरी. आता नियोजन असं आहे ना महाराज, नाथ खोळा, खूप मोठं नियोजन आहे. पहिला उत्सव भंडारा डोंगर, दुसरा लातूर, तिसरा उत्सव आहे पंढरपूरला अधिकाच्या महिन्यात 65 एकरात 17 मे ते 24 मे. आणि मे महिन्यात अधिक मास आला आहे, त्याला आपल्या मराठवाड्यात धोंड्याचा महिना म्हणते. इकडं तिकडं कुठं धोंडे खाण्यापेक्षा पांडुरंगाच्या दारात या. 17 मे ते 24 मे पंढरपूर. ज्ञानेश्वर तुका
महाराज तुम्ही कोदरी कोदरी महाराज तुम्ही चित्त करो क्षमा भंडाऱ्या डोंगराच्या उत्सवात आपल्या आदरणीय अच्युत महाराजांचं कीर्तन आहे हे ध्यानात धरा. तुमचा आणि त्यांच्या गावाचा खूप संबंध आहे. तर आपण सगळे मिळून फक्त ती आता पत्रिका घ्या माझ्याकडून, तुम्ही त्यांना पोच करा, माझ्याकडून ते होणार नाही. असो आमच्या प्रल्हाद बुवासाठी एकदा टाळ्या वाजा महाराज. त्याचं कारण सांगतो, ह्या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, ज्ञानोबरायाच्या तळावर रोज कीर्तनाला उभा आहे हा माणूस. पायी चालणार, संध्याकाळी कीर्तनाला उभे, झोपले तर न झोपले, टाळ कानावर पडला जागराचा का प्रल्हाद बुवा रोज हजर राहतात महाराज. वा पहाटं 2:30 ते 6 जागर चालवतो तो खूप रोज. आणि मग तात्याचं आमचं त्यांच्यावर खूप प्रेम. तात्या आवडीने सांगणार, माऊली प्रल्हादला जोगी म्हणायला लावा. आणि शिक्षण नाही, एक अक्षर शिकलेलं नाहीत, फक्त मारोतराव महाराजाची कृपा झाली. अजित उभे विठ्ठल विठ्ठल